जीवा वाढावया सुख भक्ती भाव धर्म वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार्य नाम विठोबाचे अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा विठ्ठला त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका मस्तक हे पायावर या वारकरी संतांच्या सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा सारी तीर्थ धाम आपके चरणों में सारी तीर्थ धाम आपके चरणों में हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में शरण शरण पाई माता तेरा पाई माता तेरा पाई माता तेरा माता पाई माता तेरा पाई माता तेरा पाई माता तेरा बाबू दास पायाचा बाबू दास पायाचा बाबू दास पायाचा शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेमा स्वरूपिणीं नामदेवं च दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्तिं देहुक्षेत्र निवासिना तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टकं विठ्ठला विठ्ठला तुम्ही संत माय बाप कृपावंत काय मी पतित कीर्तिवानू अवतार तुम्हा धराया करण उद्धराया जन जोड जीवा विठ्ठला सज्जना भगवान परमात्म्याची अगाध सत्ता सच्चिदानंद घनाची निर्विकल्प समाधी भाषा त्या समाधी भाषेमध्ये संतमय रत्नांच्या रसेंद्रियावर जी वाग्देवी विराजमान झाली
त्यामधील आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनेक प्रकारचे संत होऊन गेले. आपली संत मानले खूप मोठी आहे. त्यामधील जड जीवांचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड जिजवणारे वितराग संपन्न पंचमवेद निर्माते महाराष्ट्र भूषण देहू निवासी जगद्गुरु जगदवंदनीय श्री संत तुकोबाराया यांचं अवघ्या 4 चरणाचा बहुतेक सर्वांच्या परिचयातील पाठातील गोड आणि चिंतनीय असा अभंग आज आपण या ठिकाणी कीर्तन रूपी सेवेकरता निवडला. विठाला अभंग हा जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. अभंग हा संत महात्म्यांचा आहे. वर्णनही संत महात्म्यांचं करतात की या मानवी देहावरती मानवी जीवावरती संत महात्म्यांचे किती त्या ठिकाणी उपकार आहेत. अरे तुम्ही संत वाय बाप कृपावंत काय मी पतित कीर्तिवानू. तुकोबाराय सांगतात तुम्ही संत महात्मे माझे मायबाप आहात, कृपावंत आहात. मी पतित पामर असणारा जीव तुमची कीर्ती वर्णन करू शकत नाही. मी अगोदरही सांगितलं तुकोबाराय एक स्वतः संत महात्मे आहेत, वर्णन करतात संत महात्म्यांचं. तुकाराम महाराजांचा अधिकार जर आपण पाहिला, अधिकाराचा अभ्यास जर जीवनामध्ये आपण केला तर पतितालाही पावन करण्याची ताकद ज्या तुकोबारायांच्या अंगामध्ये होती, जी शक्ती सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे. एवढं शक्ती सामर्थ्य असून सुद्धा स्वतःला पतित म्हणून घेणं एवढं सोपं नाही. स्वतःला पतित म्हणून घेतात ही त्या ठिकाणी तुकोबारायांची नम्रता आहे. पर का संत महात्म्यांना मायबाप हा शब्द वापरला याचं कारण या अखिल विश्वामध्ये जेवढे काही संत महात्मे झाले त्या सर्व संत महात्म्यांच्या बद्दल जर आपण विचार केला, जर पाहिलं व्यक्ती महत्व त्यांचं कसं आहे, जर पाहिलं जर हाताळलं महाराज तर आपल्या लक्षामध्ये येईल या सकल संत महात्म्यांनी आपल्या गल्लीच्या उद्धारासाठी नाही, आपल्या घराच्या उद्धारासाठी नव्हे, तालुक्याच्या जिल्ह्याच्या महाराष्ट्राच्या देशाच्या उद्धारासाठी नव्हे, अखिल विश्वासाठी ही सर्व संत महात्मे या जगतामध्ये अवतीर्ण झाली. म्हणून संत महात्मे तुमचे आमचे मायबाप आहेत. याच्याही पुढे जाऊ ना, आपण जीवन जगत असताना प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी दुःख असतं. जीवन जगत असताना प्रत्येकाची धावपळ चालू असते की मला सुख पाहिजे. या विश्वामध्ये कुणालाही विचारा, प्रत्येकाची धडपड चालू असते की मला दुःख प्राप्त व्हावं अशी इच्छा कुणाचीही नसते. परंतु ते सुख प्राप्त करत असताना ते सुख कशामध्ये आहे, कशा पद्धतीने ते एकत्र केलं पाहिजे, कशा पद्धतीने त्या सुखापर्यंत आपण पोहोचू किंवा ते सुख कसं वाढवलं पाहिजे हे कार्य सुद्धा संत महात्म्यांनी केलं. ते वाढावया सुख, हे सुख त्या ठिकाणी साधत असताना जीवनामध्ये परमार्थ कितपत करावा, भगवंताची भक्ती कशा पद्धतीने करावी. आपला जो धर्म आहे, धर्माचे असंख्य प्रकार आहेत. या ठिकाणी आपला निज धर्म असेल, स्वधर्म असेल, भगवत धर्म असेल, पारमार्थिक धर्म असेल, व्यावहारिक धर्म असेल, हे सर्व धर्म जीवनामध्ये कशा पद्धतीने जगावे, धर्माची स्थापना करण्याचं कार्य सुद्धा किंवा धर्म वाढवण्याचं कार्य, धर्माचं रक्षण करण्याचं कार्य या विश्वामध्ये भगवंतानंतर संत महात्म्यांनी सुद्धा केलं. महाराज मी याच्याही पुढे जाऊन तुकोबाराय सांगतात की तुका म्हणे गुण चंदनाची अंगी तैसे तुम्ही जगी संत जन. संत महात्म्यांना तुकोबाराय चंदनाची उपमा देतात. मग त्या ठिकाणी चंदनाच्या अंगामध्ये कुठले गुण आहेत, कुठलं सामर्थ्य आहे. आपण सर्वजण शेतकरी लोक आहोत. आवाज थोडासा वाढवा, माईक आवाज ओढतोय. चंदनाचं झाड आपल्या सर्वांना माहिती आहे. चंदन हे कसं असतं, सुगंधित असतं. बरं त्याचं दुसरी एक खासियत आहे, चंदन हे सुगंधी आहे, परंतु आपल्या जवळपास जर दुसरी झाडं असतील ना, आपण त्याचा अनुभव जीवनामध्ये घेत नाही. जरी आपण शेतकरी असलो तरी तर ती चंदनाचा एक गुण असतो स्वाभाविक. आपल्या जवळ जर दुसरी झाडी असली अगदी जवळ तर ती असणारं चंदन आपला सुगंध त्या दुसऱ्या झाडांना सुद्धा त्या ठिकाणी देत असतं. परंतु संत महात्मे सांगतात, तुकोबाराय सांगतात, ते चंदन सुद्धा संत महात्म्यांच्या उपमेला कमी पडतं का. अगदी जवळ असणाऱ्या झाडाला चंदनी आपला सुगंध देतं, परंतु अगदी त्या चंदनाच्या बुडामध्ये जवळच असणारं जर बोरीचं आणि बाबळीचं झाड असेल तर ती असणारं चंदन त्या बोरीच्या बाबळीच्या झाडाला आपला सुगंध देत नाही. परंतु ऐका संत महात्मे कशी आहेत. या संत महात्म्यांच्या संगतीमध्ये, संत महात्म्यांच्या जवळ एखादा विषयासक्त गेला, एखादा पापी व्यक्ती गेला, दुर्जन गेला, तर असा व्यक्ती जरी संत महात्म्यांच्या जवळ गेला, संगतीमध्ये गेला, तरी संत महात्म्यांच्या स्वतःच्या सामर्थ्याने आपलं स्वतःचं स्वरूप आपल्या त्या जवळ असणाऱ्या व्यक्तीला देऊन टाकतात. मी स्वतः सांगत नाही, संत तत्व सांगतात, अरे आपणा सारी हे करीती तात्काळ नाही, काळ वेळ तया लागी किंवा तया माझी. म्हणजे आपलं स्वरूप त्या ठिकाणी संत महात्मे त्या व्यक्तीला देतात, म्हणजे त्याच्या संगतीमध्ये सुधारणा होते. महाराज या ठिकाणी हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठाला विठाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आपण पाहिला.
परंतु वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे, ज्या निमित्ताने कीर्तन आहे तिथला अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे. परात पर परमेश्वर परमराज्य परमरसिकम भक्तवांशल दीन बंधू भक्तवांशल कल्पतरू भगवान पांडुरंग परमात्म्याच्या कृपेनं सर्व साधू संतांच्या आशीर्वादानं भगवान सत्यनारायणाच्या कृपेनं आता किंवा किम निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित जमलेलो आहोत. आपल्या सर्वांना ज्ञात आहे की या ठिकाणी भोगे परिवार आणि ढवळे परिवार हे दोन्ही परिवारामधले जे उभय दाम्पत्य आहेत, तर खऱ्या अर्थाने अशा पद्धतीने आणि अशा कार्यासाठी आपण पाहतो की अशा कार्यासाठी समाजामध्ये कीर्तन ठेवलं जात नाही, परंतु ही आनंदाची बाब आहे आणि भाग्याची गोष्ट आहे. कारण की आपण बघतो महाराज की एखादं लग्न झाल्याच्या नंतर बरेच जण डीजे लावतात की नाही. खाऊ नाही ते खाणार, पिऊ नाही ते पिणार, काय नाचतात महाराज डीजे वरती. मला असं वाटतं की डीजे वरती जसा डान्स होतो तसा डान्स विश्वामध्ये कधी कुठे होत नसणार. परंतु करुणा या मताची मी नाही, परंतु सात्विक कार्य जे आहे किंवा भगवत धर्माचं जे कार्य आहे आणि धार्मिक कार्य जर त्या ठिकाणी खरी अर्थाने झालं तर त्याच्यामधून निश्चित स्वरूपाने पुण्य प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही किंवा येणारे जे भावी जीवन त्यांचं आहे जे सुख समृद्धीचं भरभराटीचं गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या दोन्ही कुटुंबाने एकत्रित केलेले हे सर्व या ठिकाणी म्हणजे कार्यक्रम ठेवण्याचे कीर्तनरूपी सेवा असेल, हरिपाठ असेल, हे सर्व दोन्ही कुटुंबाने एकत्रित येऊन केलेले हे सुंदर असणारं नियोजन आहे. तर ज्यांनी असणारं हे नियोजन केलं अशी असणारे बंडूभाऊ दशरथ भोगे म्हणजे जय माझी सुकन्या आहे आणि खरी अर्थाने आमची श्री ज्ञानाई मुलींची वारकरी शिक्षण संस्था, त्या वारकरी शिक्षण संस्थेची विद्यार्थिनी आता कुमारी म्हणता येणार नाही कारण की 3-4 दिवसापूर्वीच सौ हे समोर लागलं. या ठिकाणी हरिभक्त पारायणा नंदिनी दिदी ढवळे आणि कंसामध्ये भोगे म्हणजे भोगे आता 3-4 दिवसापूर्वी झाली आणि खऱ्या अर्थाने या परिवाराचं किंवा कुटुंबाचंही भाग्य म्हणावं लागेल बरं का. आता या ठिकाणी तिचे सासू असतील, सासरी असतील, नंदा किंवा इतर नातेवाईकही असतील. कारण की पारमार्थिक क्षेत्रामधली मुलगी जर म्हटलं किंवा आता ही आळंदीमध्ये शिकलेली मुलगी असेल, आता माझ्या संस्थेमधली आहे म्हणून मी कौतुक म्हणून सांगत नाही महाराज, परंतु आळंदीमधून शिकून आलेली विद्यार्थिनी म्हणजे ही माऊली ज्ञानोबा यांची काय झाली, लेख झाली. आणि जिथं माऊली ज्ञानोबा यांची लेख ही तुमच्या घरामध्ये येते महाराज, म्हणजे तुमचं सुद्धा काय आहे परमभाग्य आहे. नाहीतर आम्ही सुद्धा बघतो महाराज या ठिकाणी मिस्टर जरी हरिभक्त असले तर त्याची पत्नी हरिभक्तच येईल असं अजिबात नसतं, म्हणजे क्वचित त्या ठिकाणी जोडा असं लागतं महाराज. परंतु या ठिकाणी या परिवाराचं भाग्य म्हणून आमची असणारी कन्या, माझी असणारी कन्या या कुटुंबामध्ये आली आणि सुंदर असणाऱ्या कार्यक्रमाचं नियोजन केलं. अशी असणारी नंदिनी दिदीचे सासरे बंडूभाऊ दशरथ भोगे, या ठिकाणी दुसरी असणारी सासरे दत्तात्रय दशरथ भोगे आणि खरी अर्थाने आपल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाच्या ज्या ठिकाणी एखादी कन्या असेल जी उच्च क्षेत्रापर्यंत जाते, परंतु त्या ठिकाणी ती कन्या जर उच्च क्षेत्रापर्यंत जात असेल तर त्याच्या पाठीमागे फार मोठा संघर्ष दडलेला असतो महाराज. आणि तो संघर्ष म्हणजे समाजाचा नसतो, तो त्या माता पित्याचा असतो. आणि म्हणून त्या ठिकाणी नंदिनी दिदीचे वडील असणारे या ठिकाणी आदरणीय विठ्ठल अंकुश ढवळे या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहे आणि यांच्या हातून या ठिकाणी एवढं सुंदर असणारं सत्कार्य या ठिकाणी घडते. अंतःकरणापासून या सर्वांचे आभार मानेल आणि कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करेल. विठाला विठाला मी एवढं सुंदर असणारं कार्य महाराज. दुसरी महत्वाची गोष्ट दुग्ध शर्करा आयोग म्हणजे आज आपण या ठिकाणी भगवान पांडुरंग परमात्म्याची काय केलेली आहे, पूजा केलेली आहे, कलशारोहण या ठिकाणी झालेलं आहे किंवा मूर्तीची प्राण प्रतिष्ठा या ठिकाणी झालेली आहे की जेणेकरून या ठिकाणी भावी जीवन जगत असताना भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याची आराधना पूजा अंतःकरणापासून हे दोन्ही दाम्पत्य करेल महाराज. कारण की परमार्थ जो आहे, परमार्थ हा फार त्या ठिकाणी महत्वाचा असतो. आणि दुसरं म्हणजे आज या ठिकाणी 16वा आहे, म्हणजे 16 म्हणजे भगवान सत्यनारायणाची कथा. या ठिकाणी खरी अर्थाने आपणही जीवनामध्ये भगवंताची आराधना करतो, आराधना केली पाहिजे. कारण की भगवंताचं नामचिंतन, भगवंताची आराधना करणं हे जीवनामध्ये तुमचं आमचं सर्वांचं कर्तव्य आहे. विठाला विठाला बरं. 16 म्हटलं की आपण म्हणतो सत्यनारायण नारायणाची महापूजा फक्त याच दिवशी केली जाते असं अजिबात नाही महाराज. जेव्हा जेव्हा आपल्या जीवनामध्ये वाईट प्रसंग या ठिकाणी जीवनामध्ये उद्भवत असतात, मी सुरुवातीलाही सांगितलं परिपूर्ण जीवनामध्ये आपल्या सुख आहे असा एकही व्यक्ती या ठिकाणी नाही. महिला वर्ग भाषा कळती ना माझी, तुमच्या जीवनामध्ये कसलंच दुःख नाही अशी एखादी व्यक्ती आहे आपल्या कीर्तनामध्ये. मराठी कळते का तुम्हाला, बोलता येतं ना?
नाही, मी बराच वेळ झालं तुम्ही असं फक्त, आणि तुम्ही काय मला नवीन नाहीत, मी काय तुम्हाला नवीन नाही, मी तुमच्यासारखीच आहे, तुमच्या मधलीच आहे असं म्हणायला हरकत नाही. कीर्तन संपेपर्यंत फक्त बोलत चला. भाषा कळती ना माझी? मी का सुरुवातीला विचारलं याचं कारण सांगाल. कीर्तन संपल्याच्या नंतर नाही कळलं असं म्हणायला चान्स नाही, म्हणून सुरुवातीला सांगा. कळती माझी भाषा? आवाज येतोय व्यवस्थित? करू का मग पुढे कीर्तन? नसेल तर तसं सांगा. अभंग कुणाचा घेतला आपण? इथून सुरुवात आहे आपली. कुणाचा घेतला? जगद्गुरु तुकाराम महाराजांचा. बास, कीर्तन संपेपर्यंत फक्त जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या डोक्यामध्ये ठेवायचे. कीर्तन 100% कळणार. विठाला कारण की सत्यनारायण म्हटलं की आपण म्हणतो की फक्त याच दिवशी 16व्याच्या दिवशी आपण कथा केली पाहिजे असं काही नाही. आपला विषय चालू होता प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी दुःख हे जीवनामध्ये असतं. तर आपल्या जीवनामध्ये जे दुःख आहे ते दुःख निवारण करण्याचं कार्य सुद्धा ही कथा करते महाराज. इतर वेळी जर आपल्या जीवनामध्ये संकट आली तर या ठिकाणी आपण सत्यनारायणाची त्या ठिकाणी पूजा आरंभ करतो, किंवा घरामध्ये आपण नवीन वास्तू बांधला त्यावेळी सुद्धा आपण त्या ठिकाणी भगवान नटेश्वर आहे, नरनारायण आहे, त्या ठिकाणी सत्यनारायण जो आहे त्याची आपण कथा करतो. परंतु खऱ्या अर्थाने ही कथा ऐकल्याच्या नंतर, ही कथा केल्याच्या नंतर जीवनामध्ये काय लाभ प्राप्त होतो बाबा? जीवनामध्ये आपल्या कितीही पाप असो, कितीही दुःख असो, कितीही दैन्य असो, कितीही दारिद्र्य जीवनामध्ये असेल ना, तर आपल्या जीवनामधलं दैन्य, दुःख, दारिद्र्य हे नष्ट करण्याचं कार्य ही सत्यनारायणाची कथा करते. विठाला मग ही असणारी कथा जी आहे ही याच्या अगोदर कुणी केली का? खरी अर्थाने ही कुणी ऐकली का? आणि ऐकल्याच्या नंतर जीवनामध्ये काय लाभ प्राप्त झाला? खरी अर्थाने प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागे पुराण असतं. प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागे पुराण असतं, पुराण नसतं. पुराण माहितीये तुम्हाला? बरं झालं तेवढं तरी माहिती. पुराण वेगळं आणि पुराण त्या ठिकाणी वेगळं महाराज. प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागे काहीतरी धार्मिकता असते. खऱ्या अर्थाने आपण आणि पारमार्थ क्षेत्रामध्ये जर पाहिलं तर त्या गोष्टी आपण करतो कुठल्या, की याच्या अगोदर ज्या गोष्टी कुणीतरी केलेल्या आहेत, जे कार्य संत महात्म्यांनी केलं, जे कार्य शास्त्राने सांगितलं, जे कार्य भगवंताने केलं. कारण की अरे मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते, तिनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काय का? कारण की काही शास्त्रविधी जीवनामध्ये आपल्याला माहिती नसतात. मग जे थोरा मोठ्यांनी केलं त्याचं मार्ग अनुक्रमण त्या ठिकाणी जीवनामध्ये आपण त्या ठिकाणी करत असतो महाराज. असंच नैमिषारण्यामध्ये सर्व ऋषी मुनी, संत साधू मुनी एकत्रित बसल्याच्या नंतर काही त्या ठिकाणी नैमिषारण्यामधल्या ऋषी मुनींनी त्या ठिकाणी जे पुराण कथा सांगत होते त्यांना प्रश्न केला का हो, या ठिकाणी जीवनामधलं दुःख, दारिद्र्य जर नष्ट करायचं असेल तर काय केलं पाहिजे? कशामुळे? कारण की जीवनामध्ये कळत नकळत बऱ्याच वेळा आपल्या हातून कळत नकळत पाप घडत असतात. ही पाप त्या ठिकाणी धुण्याचं कार्य जर म्हटलं तर या ठिकाणी कशा पद्धतीने ते पाप नष्ट होत असेल? मग काय केल्याच्या नंतर जीवनामधलं दुःख, दारिद्र्य संपल्याच्या नंतर त्या ठिकाणी म्हटले कुठल्या भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे, कुठली कथा ऐकली पाहिजे? त्यावेळेस ते ऋषी मुनींना त्या पुराणकारांनी सांगितलं, म्हटले जी कथा या ठिकाणी भगवान विष्णूंनी नारद महर्षींना सांगितली तीच कथा मी तुमच्या समोर त्या ठिकाणी मांडणार आहे. एक वेळेस काय झालं, तिन्ही लोकांमध्ये भ्रमण करणारे नारद महर्षी, आता त्यांच्या गळ्यामध्ये अखंड विना असतो, मुखामध्ये भगवंताचं नारायणाचं नामचिंतन असतं. अखंड एक क्षणही ते भगवंताचं नाम न घेता राहू शकत नाहीत. तिन्ही लोकांमध्ये भ्रमण करत असताना ते मृत्यू लोकामध्ये आले. मृत्यू लोकामध्ये एक आश्चर्याची गोष्ट त्यांच्या जीवनामध्ये त्यांना दिसली. एक या ठिकाणी दारिद्र्य असणारा ब्राह्मण, जे जो काशी नगराचा ब्राह्मण होता, तो दरिद्री होता आणि आपला भिक्षा मागून म्हणजे दुसऱ्याच्या दरवाजामध्ये जाऊन भिक्षा मागून आपलं उदरनिर्वाह भरण्याचं कार्य करायचं. आता हे आपल्यासाठी काही नवीन नाही महाराज. बऱ्याच वेळा आपण असं भटकंती करणारी लोकही बघतो. पण आश्चर्य या गोष्टीचं वाटलं, ज्याच्या अंतःकरणामध्ये भगवंताचं नामचिंतन आहे, जो देव धर्म परमार्थ मान्य करतोय असा सदाचारी ब्राह्मण, आणि त्याच्या जीवनामध्ये जर भिक्षा मागायचं, आता भिक्षा मागणं हा धर्म आहे असं आपण म्हणतो, परंतु प्रत्येक वेळी भिक्षा मागून पोट त्या ठिकाणी भरले, हे आश्चर्य वाटलं. मग ही आश्चर्य घेऊन नारद महर्षी त्या ठिकाणी भगवान विष्णूकडे गेले, भगवंताची आराधना केली, भगवंताचं नामचिंतन केलं. भगवंत त्या ठिकाणी शयीवरती झोपलेले होते. ते उठून बसले आणि बसल्याच्या नंतर आपल्या जीवनामधली व्यथा सांगितली की मला आश्चर्य वाटलं, गेलो होतो मृत्यू लोकामध्ये, परंतु त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर असं पाहिलं की सदाचारी ब्राह्मण, परंतु भिक्षा मागून म्हणजे अखंड दारिद्र्य, जसं आपण म्हणतो की सुदामा ब्राह्मण दुःखी दरिद्री पिढीला सुदामा ब्राह्मणासारखी
त्या ठिकाणी त्या ब्राह्मणाची अवस्था होती. मग अशा अवस्थेमध्ये काय केल्याच्या नंतर, कुठलं व्रत केल्याच्या नंतर त्याच्या जीवनामधलं दैन्य दुःख जाईल, भगवंतांनी सांगितलं ते असणारा व्रत विधी म्हणजे भगवान सत्यनारायणाची कथा. कारण भगवान सत्यनारायण म्हणजे भगवान विष्णूचा काय आहे, अवतार आहेत. म्हटले ठीक आहे, मग हे कशा पद्धतीने सांगितली पाहिजे, ही कथा कशा पद्धतीने त्यांच्यापर्यंत पोहोचेल म्हणून स्वतः भगवान विष्णूंनी आणखी एका वृद्ध ब्राह्मणाचं स्वरूप धारण केलं. आता तोही ब्राह्मण आहे, परंतु तो तरुण आहे, परंतु त्याच्या जीवनामध्ये दारिद्र्य आहे. या भगवान विष्णूंनी दरिद्री ब्राह्मणाचं त्या ठिकाणी रूप नव्हे तर एका म्हाताऱ्या ब्राह्मणाचं स्वरूप धारण केलं आणि त्याच्या जवळ गेले आणि सहज फिरता फिरता या ठिकाणी सांगितलं की जीवनामध्ये जर दारिद्र्य संपवायचं असेल ना, तर त्या ठिकाणी भगवान सत्यनारायणाची व्रत कथा जीवनामध्ये आपण केली पाहिजे. मग त्या ठिकाणी कधी केली पाहिजे, चांगला असणारा शुभ मुहूर्त आपण आपल्या जीवनामध्ये बघावा आणि सकाळी पूजा करावी. जर सकाळी जीवनामध्ये आपल्याला नाही वेळ भेटला तर सायंकाळच्या वेळेला म्हणजे संध्याकाळच्या वेळेला सुद्धा ही पूजा विधी आपण करतो. त्या वृद्ध ब्राह्मणाने त्या दरिद्री ब्राह्मणाला सर्व पूजा विधी सांगितला आणि त्या पद्धतीने सर्व पूजा विधी सत्यनारायणाची कथा त्याने आपल्या घरामध्ये आरंभ केली. सत्यनारायणाची पूजा केली, कथा त्या ठिकाणी केली आणि त्याचा परिणाम असा झाला की त्याच्या परिणाम स्वरूप त्याच्या जीवनामधलं जे दुःख होतं, नैराश्य होतं, दारिद्र्य होतं, हे सर्व त्या ठिकाणी निघून गेलं आणि त्याच्या जीवनामध्ये सुखप्राप्ती झाली. ती सत्यनारायणाची कथा जीवनामध्ये आपण केली पाहिजे, ऐकली पाहिजे. म्हणजे ती करत असताना त्या योगाने भगवंताचं नामचिंतन जरी केलं तरी त्याचं उत्तम असणारं फळ जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होतं. विठ्ठला घेतलं पाहिजे महाराज, भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. कारण की देवाचं नाव जर घेतलं तर त्याच्यामधून कशाची उत्पत्ती होते, महिला मंडळ. जर जास्त देवाचं नाव घेतलं तर किती पाप वाढतं, आपलं पाप वाढतं का कमी होतं, काय होतं, कमी होतं महाराज. कीर्तन ऐकलं, भगवंताचं नामचिंतन केलं, कथा ऐकल्या, आपल्या जीवनामधलं पाप जे आहे जाणून बुजून करत नाही आपण महाराज, परंतु कळत नकळत झालेलं सुद्धा पाप त्या ठिकाणी नमलं जातं, नष्ट होतं आणि जीवनामध्ये पुण्याची प्राप्ती जीवनामध्ये आपल्याला होत असते. म्हणून आपण जन्माला आलो आणि सुंदर असणारा नरदेह जीवनामध्ये आपल्याला प्राप्त झाला, म्हणून आपलं कर्तव्य म्हणून का होईना जीवनामध्ये आपण भगवंताचं नाव घेतलं पाहिजे. आता आपलं कर्तव्य कसं म्हणून सांगून जाईल बघा. का भगवंताची भक्ती केली पाहिजे, का देवाचं नाव आपण आपल्या जीवनामध्ये घेतलं पाहिजे, याचे दोन कारण संत महात्मे सांगतात. पहिलं कारण असं आहे, सुंदर असणारा पंचमहाभूतापासून निर्माण झालेला जो देह आहे, जो देह आपण म्हणतो हात माझा, पाय माझा, देह माझा, मी स्वतःचा, म्हणजे या ठिकाणी जो देह आपल्याला प्राप्त झाला, तो देह कुणामुळे प्राप्त झाला, तो देह कुणी दिला आपल्याला, भगवंताने दिला महाराज. संत महात्मे प्रमाण देऊन सांगतात की देवी दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा हो, तो या झाला फाटा बाधिकेचा, तो या झाला फाटा बाधिकेचा हो, तो या झाला फाटा बाधिकेचा. देवी दिला देह भजना गोमटा, 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 तो या झाला फाटा बाधिकेचा हो, तो या झाला फाटा बाधिकेचा, तो या झाला फाटा बाधिकेचा हो, तो या झाला फाटा बाधिकेचा. देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. दिला कशासाठी हो, बोलता येतं ना तुम्हाला, कशासाठी दिला, भजनासाठी दिला. परंतु कित्येक नग समाजामध्ये असे जन्माला आले महाराज की कित्येक जणांनी आपला असणारा देह फक्त भोजनासाठी वाट लावला. विठाला महाराज, वय जरी माझं कमी असलं तरी बरेच जावई आलेत बरं का मला. म्हणजे जावई आज कीर्तनाला नाही आले, परंतु मुली आल्या. असं विठाला विठाला महाराज, भरपूर लवकर यायचा प्रयत्न केला होता योगिताने, तिच्यासाठी अर्धा तास कीर्तन लेट केलं, परंतु काही हरकत नाही, आताच कीर्तन सुरू झालं. दिला कशासाठी नरदेह,
भजनासाठी दिला महाराज. म्हणजे प्रथमतः दोन कारण संत महात्मे सांगतात, दिला भजनासाठी, परंतु कित्येक जणांनी आपला असणारा संपूर्ण नरदेह फक्त आणि फक्त आपला भोजनासाठी वाटे लावला. खाना आणि सोना याच्या पलीकडे आपण दुसरं काही बघत नाही महाराज. परंतु या दिलेल्या देहाने भगवंताचं नामचिंतन करणं हे जीवनामध्ये आपलं आद्य कर्तव्य आहे. सांगून जाईन तुम्हाला. संत तुकोबाराय सांगतात, जिने हा जीव दिला दान. दान शब्दाचा अर्थ काय होतो? दान म्हणजे फुकट. तुम्ही बाहेर दुकानामध्ये गेल्याच्या नंतर 10-5 रुपये 50-100 रुपये देऊन एखादी वस्तू खरेदी करायची. ती वस्तू घरी घेऊन आल्याच्या नंतर आपण तिला किमान 4-5 दिवस तरी चांगल्या पद्धतीने जपून ठेवतो. कुठली वस्तू असू द्या, तीच गोष्ट, तीच असणारी वस्तू 500 रुपयाची एखाद्या दुसऱ्या व्यक्तीने, एखाद्या शेजारच्या महिलेने आपल्याला फुकट देऊ द्या, आपण इकडे तिकडे टाकल्याशिवाय राहणार नाहीत. मला सांगण्याचं तात्पर्य, फुकटच्या गोष्टीची, फुकटच्या वस्तूची किंमत ही सामान्य असते. तिची किंमत आपल्याला कळत नाही, जरी जास्त किमतीची असली तरी. तर असा सुंदर असणारा नरदेह भगवंताने जीवनामध्ये आपल्याला कसा दिला हो? फुकट दिला. फुकट कळतं ना? याच्यापेक्षा सोपं करून सांगायचं, याच्यापेक्षा सोपं काय सांगणार महाराज? याच्यापेक्षा सोपं काही नाहीच आहे. फुकटच्या गोष्टीची किंमत जीवनामध्ये आपल्याला कळत नाही. सुंदर असणारा नरदेह, मग या देहाने म्हणजे भगवंताचं काम होतं. भगवंताचं कर्तव्य केलं की दान स्वरूपामध्ये देह दिला. तर त्या देहाने त्या भगवंताचं चिंतन करणं हे आपलं कर्तव्य. विठाला 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 सुंदर रचना केली महाराज. एवढी या देहाची किंमत, या देहाचं मोल जीवनामध्ये गणित आपण करू शकत नाही. या नरदेहाची किती किंमत आहे जीवनामध्ये, आपण किती हिशोब लावला महाराज, किती हिशोब लावू द्या, किती हुशार असू दे आपण, परंतु या देहाचा हिशोब जीवनामध्ये आपण करू शकत नाही. जाऊ नये कर्म मार्गाने एखाद्याचा डोळा गेला, एखाद्याची किडनी फेल झाली, एखाद्याचा पाय गेला, एखाद्याचा हात गेला, आणि आपण जर हॉस्पिटलमध्ये गेलो, आपल्या एखाद्या डोळ्याची, किडनीची किंमत डॉक्टर लोक 1000-500 रुपये सांगतात का? अजिबात नाही. मग लाखो रुपये सांगतात. जरी आपण नवीन किडनी बसवली, दुसरा डोळा बसवला, तरी सुद्धा अगोदर आपण जेवढे ठणठणीत होतो महाराज, तेवढे नंतर राहतो का? राहू शकत नाही. या नरदेहाची किंमत जीवनामध्ये आपण करू शकत नाही. महिला वर्ग, पुरुष वर्ग दोघांसाठी आता सूचना म्हणता येणार नाही. भगवंताने आपल्याला जन्माला घातलं, जन्म आपला झाला त्यावेळी किंवा आपल्याला छोटी छोटी बाळ आपण बघतो, त्या ठिकाणी आईने लेकराला जन्म दिला. त्या छोट्याशा बाळाला जन्मता दात असतात का? दात असतात? नसतात महाराज. हा, आणि जन्म झाल्याच्या नंतर दात येतात त्या छोट्याशा बाळाला. ते दात कोण देतो? भगवंत देतो. बरं, किती दात देतो? इथं मोजू नका, आकडा लक्षामध्ये असला पाहिजे. किती देतो भगवंत दात? सुरुवातीला 32 दात देतो महाराज. भगवंताने दिले, अगोदर नव्हते. आता भगवंताने ते दिलेले दात पुन्हा पाडतो कोण? पुन्हा भगवंतच पाडतो. बरं झालं भगवंतच पाडतो, नाहीतर इतरांनी जर पाडली असती तर फार फजिती झाली असती. हा, पुन्हा 32चे 32 दात. मला फक्त देहाची किंमत सांगायची. 32 दात पुन्हा पाडतो कोण? भगवंत पाडतो. पुन्हा देतात दात. कोण देतात? भगवंत देतो. पुन्हा एकदा दात दिल्याच्या नंतर पुन्हा आपण खाऊ नाही ते खाणार, पिऊ नाही ते पिणार, मग आपण पाडतो स्वतः, दुसरे कोणी पाडत नाही, भगवंतही पाडत नाही. ते दात आपण स्वतः पाडतो. आता पुन्हा भगवंत दात देत नाही. म्हणजे पहिले 32 अधिक पुन्हा पाडून परत दिल्याच्या नंतर ते 32, सगळे दात किती झाले आपले? 64 दात झाले. आणि पुन्हा पडल्याच्या नंतर जर आपल्याला जर नवीन दात जर बसवायचं म्हटलं ना, आता विज्ञान एवढं पुढे गेलं, एवढं पुढे गेलं, दात सुद्धा नवीन बसवून भेटतो, पण फुकट भेटत नाही. दवाखान्यामध्ये गेल्याच्या नंतर आता दाताचे सुद्धा बरेच प्रकार असतात. त्याच्यामध्ये मेटेलचा वेगळा, चांदीचा वेगळा, सोन्याचा वेगळा, ज्याची जशी परिस्थिती असेल तसा दात बसवून भेटतो. मग सोन्याचा जर बसवला तर सोन्याचे भाव वेगळे. म्हणजे साधारणतः एक दात बसवण्यासाठी खर्च येतो कमीत कमी 5 ते 6 हजार रुपये, कमीत कमी बरं का, जास्तीत जास्त असू शकतो. असे भगवंताने किती दात दिले आपल्याला? 64 दात दिले. फक्त हिशोब करायचा, 64 गुणिले 7000, दाताची किंमत किती झाली? झोपले नाही ना तुम्ही? किती झाली? घरी गेल्याच्या नंतर निवांत हिशोब करा तुम्ही, निवांत. किंमत करू शकत नाही महाराज. आता 90% प्रॉब्लेम आहे. महिला वर्ग, पुरुष वर्ग, बऱ्याच जणांचे टक्कल सुद्धा पडले महाराज. प्रत्येकाचे केस गळतात, बरोबर आहे. हे आता विज्ञान एवढं पुढे गेलं, केस पुन्हा जर नवीन बसवायचे म्हटलं तर ते सुद्धा शक्य
आहे की नाही? आहे महाराज. परंतु आता सुरुवातीला दिले भगवंताने फुकट दिले होते. आता जर बसवायचे म्हटले दुसरे केस महाराज आता विकत बसवावे लागतात आणि जास्त खर्च येत नाही. एक केस जर बसवायचा असेल तर खर्च येतो एका केसासाठी जवळपास 60 ते 70 रुपये. एका केसाला किती खर्च? 70 रुपये. कधीतरी आपण विचार करायचा, भगवंताने आपल्या संपूर्ण देहावरती शरीरावरती 3.5 करोड केस दिले, एकही रुपये आजपर्यंत आपण खर्च केला नाही. फक्त हिशोब करायचा, 3.5 करोड गुणिले 80 रुपये किंवा 70 रुपये केसाचा हिशोब करा महाराज, होतात किती? आता 90% आता कलियुगामध्ये जन्म आपला झाला. 90% लोक आता बरेच असं घडतं की संध्याकाळी झोपले, जेवण करून झोपले, चालता बोलता झोपले, सकाळी उठतच नाही. काय होतं? झोपीमध्ये अटॅक आला. आता ही अटॅकचं प्रमाण वाढलं, पॅरालिसिसचे झटके येतात. ही का घडलं जातं महाराज? कुठेतरी आपल्या हृदयामध्ये एखादी नस दबली, ती नस दबल्याच्या नंतर श्वास घ्यायला त्रास झाला आणि आपण त्या ठिकाणी गेलो. हे प्रमाण वाढलं महाराज. परंतु ती दबलेली नस जर त्या ठिकाणी काढायची असेल आणि आपण जर दवाखान्यामध्ये गेलो, त्याची एंजिओप्लास्टी त्या ठिकाणी केल्याच्या नंतर जवळपास एक दबलेली नस ती ब्लॉकेज जर काढायचं असेल तर साधारणतः कमीत कमी खर्च येतो 2.5 ते 3 लाख रुपये. किती? 2.5 ते 3 लाख रुपये खर्च येतो महाराज. अशा भगवंतानी आपल्या संपूर्ण शरीरामध्ये 72,000 नसा दिल्या. 72,000 नाड्या आपण त्याला म्हणतो. ते आजपर्यंत सर्व व्यवस्थित चालत आहेत. आजपर्यंत या नसासाठी आपण भगवंताकडे एकही रुपये खर्च केला नाही. घरी गेल्याच्या नंतर निवांत हिशोब करायचा, 72,000 गुणिले 2.5 लाख रुपये. या देहाची किंमत नाही करू शकत महाराज आपण. आउट हात का मानव देह अल्लाने तुझे दिया, ए आउट हात का मानव देह अल्लाने तुझे दिया, ओ खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया, खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया, किती हाताचा नरदेह दिला? 3.5 हाताचा. औट हात का मानव देह अल्लाने तुझे दिया. 3.5 हाताचा नरदेह दिला महाराज. आपण फक्त खाणं आणि सोनं म्हणजे झोपणं एवढंच केलं. याच्या व्यतिरिक्त भगवंताचं नामचिंतन जीवनामध्ये आपण करत नाही. केलं पाहिजे महाराज. पहिलं कारण अनमोल किमतीचा नरदेह भगवंताने फुकट दिला, म्हणून जीवनामध्ये भगवंताचं काय करावं? नामचिंतन. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण म्हणतो सगळे सोयरे नाते संबंधी आपण सगळ्यांना आपलं मानतो महाराज. परंतु ज्यावेळेस आपल्यावरती एखादा वाईट प्रसंग येतो, कठीण प्रसंग येतो, त्यावेळी आपल्या जवळचे जे असतात ते आपल्या डोक्यावरचा हात नकळत कधी बाजूला काढून घेतील हे काही सांगता येत नाही. परंतु अशा वेळेस जर आपण भगवंताची शरणागती स्वीकारली महाराज, कधीतरी भगवंताने म्हटलं पाहिजे की हा भक्त माझा आहे, अशी भक्ती जीवनामध्ये आपण केली पाहिजे. मग भगवंताची शरणागती स्वीकारल्याच्या नंतर भगवंत त्यावेळी आपली मदत 100% करेल महाराज. इतर वेळी आपलेच असणारी आपला हात बाजूला काढून घेतात. जर ज्यांचं उत्तर नाही असेल महाराज, त्यांच्यासाठी सांगून जाईल, पाठीमागे 4-5 वर्षापूर्वी कोरोनाचा काळ फक्त आपण आठवायचा. एक सुंदर असणारं जोडपं वयाच्या 45 वर्ष, म्हणजे या ठिकाणी 45 वर्ष लग्नाला झाले होते. 45 वर्ष एवढा सुखाने संसार केला, एवढा सुखाने संसार केला. आता या ठिकाणी पुरुष वर्गही आहेत, महिला वर्ग आहेत. आपण म्हणतो नवरा बायको जर असतील ना घरामध्ये, कधी का होईना, मग ते संत असो, भगवंत असो, सर्वसामान्य असो, महाराज असो, कीर्तनकार असो किंवा राजकारणी असो, कोणी जरी असलं तरी कधी ना कधी पती पत्नीचं भांडण हे होतं महाराज. होतं की नाही? तुमच्या इकडे भांडणच होत नाहीत वाटतं? नाही होत ना? अजिबात होत नाहीत म्हणल्यावर चांगलंच आहे ना. आमच्या तिकडे होतात महाराज. कधीतरी आपल्यामधले जे ज्येष्ठ लोक असतात ते सांगतात, जाऊ दे, भांड्याला भांडे कधीतरी लागत असतं. परंतु हे जोडपं असं होतं, आता मला इथलं नाही सांगायचं, हे जोडपं असं होतं, 45 वर्ष लग्नाला झाले होते महाराज. 45 वर्षामध्ये कधी कुरबुर नाही, कधी दोघांचं शब्दाचं सुद्धा भांडण झालं नाही. आणि 45 वर्षानंतर नवऱ्याला कोरोना झाला.
नवऱ्याला कोरोना झाला. नवऱ्याला सोलापूरमध्ये त्या ठिकाणी सोलापूरच्या मोठ्या सिटी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. तिथे जवळपास 15 दिवस ट्रीटमेंट घेतली. 16व्या दिवशी डॉक्टरने त्या नवऱ्याला सांगितलं, म्हटले अहो भरपूर प्रयत्न केले परंतु तुमचा स्कोर वाढत चालला, त्यामुळे आता आम्ही हताश झालो, याच्या पुढे आम्ही काही प्रयत्न करू शकणार नाही. तुम्ही तुमच्या घरच्यांना फोन करून सांगू शकता. मग जर काही तुमची शेवटची इच्छा असेल तर ती मला सांगा, मी घरी फोन करून सांगतो. आता तुमच्यासाठी फक्त एवढंच करू शकतो, याच्यापेक्षा जास्त काही करू शकत नाही. त्या नवऱ्याच्या लक्षामध्ये आला की आता आपण 1-2 तासामध्ये जाणार, आता आपण मरणार आहेत. मग आता शेवटची इच्छा काय सांगितली पाहिजे ते डॉक्टरला सांगितले. डॉक्टर साहेब, ज्या बायको सोबत 45 वर्ष सुखाचा संसार केला, कधी काडीचंही भांडण आमचं झालं नाही, त्या माझ्या पत्नीला सांगा. फक्त ती बायको हॉस्पिटल मध्ये बोलवा, तिला समोर बघावं, त्याच पत्नीचा हात आपल्या हातामध्ये घ्यावा आणि डोळे झाकावे, एवढंच फक्त माझी शेवटची इच्छा आहे. डॉक्टरने फोन घेतला, नंबर घेतला, घरी फोन केला. पहिला फोन त्या ठिकाणी बायकोने उचलला आणि दवाखान्यामधून आलेला फोन म्हणून पाहिलं. थोडं शिट्टी मारतो मी. फोन उचलला. डॉक्टर साहेबांनी सांगितलं, तुमचे पती 1-2 तासामध्ये जाणार आहेत, त्यांची शेवटची इच्छा आहे फक्त पत्नीला समोर बघावं, पत्नीचा हात आपल्या हातामध्ये घ्यावा आणि शेवटचा श्वास घ्यावा, एवढी शेवटची इच्छा. तुम्ही पटकन दवाखान्यामध्ये या. काय म्हणली असेल बायको? बायको म्हणले, डॉक्टर साहेब मी दवाखान्यामध्ये येते पण त्यांचा स्कोर किती वाढलाय? डॉक्टरने सांगितलं, सकाळी 20 पर्यंत होता, आता जवळपास 25 पर्यंत गेलाय. 25 पर्यंत म्हटल्याच्या नंतर ती बायको समोरून बोलू लागली, डॉक्टर साहेब माझ्या गावाचं अंतर आणि दवाखान्याचं अंतर बरंच आहे, मी आता जरी निघाले तरी माझं येणं होणार नाही. त्यांचं जर बरं वाईट काही झालं ना तर त्यांचा तिकडच महानगरपालिकेचे लोक बोलवा आणि तिकडच अंत्यविधी करा. कोण म्हणलं हे? पत्नी म्हणली, महाराज मला सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, या ठिकाणी अशा पद्धतीची परिस्थिती समाजामध्ये निर्माण होते. म्हणजे आपल्यावरती जर आणीबाणीचा प्रसंग आला तर आपल्या जवळचे आपल्या मस्तकावरचा हात बाजूला कधी काढून घेतील हे नाही सांगता येत. म्हणून त्या ठिकाणी आपण भगवंतासोबत संबंध भगवंत जर अंत समयी एकही नव्हता. किती मुलं होती दशरथ राजाला? 4 मुलं होती. परंतु शेवटच्या क्षणी राम राम म्हणून प्राण त्याग करावा लागला. याच्या पाठीमागे तसं काय होतं? कर्म होतं. कर्म हे भगवंताच्या बापाला सुद्धा चुकलं नाही. आपण तुम्ही आम्ही सर्वसामान्य जीव आहोत. महाभारताचं युद्ध झालं. महाभारताचं युद्ध झाल्याच्या नंतर महाभारताच्या युद्धामध्ये 100 कौरव हे मारले गेले. आवाज थोडासा वाढवा. 100 कौरवांचा अंत झाला आणि 5 पांडवापैकी 5 पांडवाच्या कुणाच्याही केसालाही धक्का लागला नाही. परंतु 100 लेकरं मेल्याचं दुःख आपल्या अंतकरणामध्ये दाबून ठेवणं आंधळी असणारे धृतराष्ट्र भगवंताच्या जवळ गेले. देवाच्या जवळ जाऊन बसले. भगवंताचा हात आपल्या हातामध्ये घेतला आणि नंतर भगवंताला बोलायला सुरुवात केली. देवा, ज्यावेळेस कुरुक्षेत्रावरती युद्धाच्या प्रसंगी म्हणजे युद्धाच्या अगोदर
तुम्ही ज्यावेळी कुरुक्षेत्रावरती अर्जुनाला गीता सांगत होता, ती गीता अर्जुनाने कुरुक्षेत्रावरती ऐकली. तीच गीता मी माझ्या राजमहालामध्ये बसून संजयाच्या मुखामधून ऐकली. त्या गीतेमध्ये तुम्ही सांगितलं, जसं कर्म असेल तसे भोग भोगावे लागतात. माझ्या जीवनामध्ये मी काय एवढं वाईट कर्म केलं? माझा सर्वात मोठा असणारा मुलगा दुर्योधन आणि दुसरा असणारा दुःशासन, या दोघांचा जर मृत्यू या युद्धामध्ये झाला असता तर ते दोषी होते, ते पांडवांचे दोषी होते, ते द्रौपदीचे दोषी होते. त्यांचं कर्म वाईट होतं, पण माझ्या बाकीच्या लेकरांची काय चुकी होती की त्यांचा सुद्धा अंत झाला. भगवंत थोडेसे असले, भगवंत सांगतात की धृतराष्ट्र, अरे या जन्मामध्ये जे तू पांडवासोबत तुम्ही वागलात हे तर तुम्हाला पुढे भोगायचंय, परंतु आत्ताची भोग जीवनामध्ये जे दुःख तुम्ही भोगताय या ठिकाणी ही असणारं दुःख, ही असणारं कर्मफळ तुमचं या जन्मामधलं नाही, इथून पाठीमागच्या जन्मामधलंही नाही महाराज. खऱ्या अर्थाने जे दुःख आहे, जे दैन्य आहे, जे कर्म आहे, कर्म हे एवढा विचित्र आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा आंधळ्या धृतराष्ट्राला त्या ठिकाणी सांगून जातात, म्हणले तुम्हालाही आठवत असेल तुमचा सर्वात मोठा असणारा मुलगा म्हणजे दुर्योधन. दुर्योधन हा एवढा विचित्र होता महाराज, एवढा विचित्र होता. दुर्योधन वयाच्या 16व्या वर्षी आपल्या मामाच्या गावाला गेला. आता आपल्यालाही लेकरं असतात, आपणही मामाच्या गावाला जातो. दुर्योधन वयाच्या 16व्या वर्षी मामाच्या गावाला गेला. बरं तिथं जाऊन काय केलं त्यांनी? आता दुर्योधनाच्या मामाचं गाव म्हणजे त्या काळामधलं गांधार, आणि त्या काळामधलं गांधार म्हणजे आताचं कंधार. आणि कंधार आता तुमच्या गावाचं नाव आहे, हे कंधार वेगळं बरं का. नाहीतर तुम्हालाही असा प्रश्न पडेल की दुर्योधन म्हणजे आमच्याच गावातलं की काय, आणि हे दुर्योधनाच्या मामाचं गाव का? नाही महाराज, त्या ठिकाणी दुर्योधनाच्या मामाचं गाव म्हणजे त्या काळामधलं गांधार, त्या काळामधलं गांधार म्हणजे आत्ताचं कंधार, आणि आत्ताचं कंधार म्हणजे अफगाणिस्तानची राजधानी. इथलं नाही, अफगाणिस्तानची राजधानी म्हणजे दुर्योधनाच्या मामाचं गाव. तो मामाच्या गावाला गेला कितव्या वर्षी? तुम्ही जागेच आहेत सगळे, खाली बसलेले. कितव्या वर्षी गेला? वयाच्या 16व्या वर्षी गेला. आणि वयाच्या 16व्या वर्षी त्याला सुद्धा 100 मामा होते. त्यांनी 100चे 100 मामा जेलमध्ये बंद केले. कुणी? दुर्योधनाने 100 मामा जेलमध्ये बंदिस्त केले. बर करी नकाच आहे ना, त्या ठिकाणी 100 मामा जेलमध्ये टाकल्याच्या नंतर आताच्या कैद्यांना तरी चांगलं भोजन भेटतं महाराज कलियुगामध्ये. त्या काळामध्ये जर पहिलं 100 मामा त्याने जेलमध्ये टाकले, आणि रोजचा आहार द्यायचा आपल्या मामांना, भोजन म्हणून द्यायचा फक्त 8-10 हरभरे. हरभरे कळतात ना, हरभरे आणि फुटाणे, 8-10 हरभरे फुटाणे ते 100 त्या ठिकाणी 100 मामांना खाण्यासाठी द्यायचा. म्हणजे प्रत्येकाच्या वाट्याला 8-10 हरभरे फुटाणे द्यायचं. मला सांगा, 8-10 हरभरे फुटाणे खाऊन किती दिवस जगणार आहे माणूस? 6 वर्ष 6 महिने? नाही महाराज, लवकर मरणार. असे तगडीचे तगडी तब्येतीने असणारे मामा लोकडे सगळे होऊन गेले. त्या ठिकाणी जेलमध्ये जे 100 मामामध्ये एक ज्येष्ठ मामा होता, त्या मामाने बैठक घेतली आणि विचार केला. म्हटलं एक काम करू आपण, प्रत्येकाच्या वाडीला जर 8-10 हरभरे फुटाणे येत असेल ना, तर एक दिवस हे खाऊन आपण मरणार आहे. मग आपण प्रत्येकाने सगळ्यांनी मरण्यापेक्षा आपल्या 100 मधला एखादा तरी जिवंत राहिला पाहिजे. मग काय करू आपण? सगळ्याच अन्नाचे हरभरे एकत्र मिळतात, फुटाणे एकत्र मिळतात, ते सर्वजण एकत्र करू आणि कुण्या तरी एकट्याला खायला देऊ. बाकीचे म्हटले, अरे कुणा तरी एकटा जगेल, बाकीचे मरतील ना. म्हटलं असंही बाकीचे सगळे मरणार आहेत, एक ना एक दिवस मरणारच आहेत सगळे. मग कुणाला तरी म्हणण्यापेक्षा हे सर्व हरभरे फुटाणे मला एकट्याला खायला द्या. त्या मामाचं नाव काय? शकुनी मामा. म्हणले बाकीचे मेले तरी चालतील, फक्त मी एकटा जगलो पाहिजे, मी एकटा वाचलो पाहिजे. म्हटलं ठीक आहे. सर्व कार्यक्रम तसं केलं. पण बाकीचे भाऊ म्हटले, बाबा तू एकटा जिवंत राहून काय करणार? तू एकटा जगून काय करणार? तो म्हटला, मी माझ्या जीवनामध्ये एकटा जिवंत राहील आणि पुढे चालून मी दुर्योधनाचा विश्वास संपादन करील. दुर्योधनासोबत मी हस्तिनापूरला जाईल. आता त्या काळामधलं हस्तिनापूर म्हणजे आत्ताच्या काळामधली नवी दिल्ली. मी हस्तिनापूरला जाईल आणि माझ्या जीवनामध्ये मी असे काही सल्ले त्या ठिकाणी त्या दुष्ट असणाऱ्या दुर्योधनाला देईन. त्याने जसं माझे 100 भाऊ जेलमध्ये त्या ठिकाणी बंदिस्त करून खाण्या वाचून मारले, तसे मी त्याच्या सहित माझ्या सल्ल्यानुसार त्याचे 100चे 100 भाऊ त्या ठिकाणी ते 100 भावांचा अंत करेल. आजही आपण बघतो त्या ठिकाणी हस्तिनापूरमध्ये सल्लागार समितीवरती कोण होतं? शकुनी मामा होता महाराज. कारण की दुर्योधना कुणाचा ऐकत नव्हता, फक्त ऐकायचा कुणाचा? शकुनी मामाचा. आणि त्या ठिकाणी त्यामुळे त्या दुर्योधनाच्या वाईट कर्मामुळे बाकीच्या भावाचा सुद्धा अंत झाला. मला सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की जसं कर्म जीवनामध्ये आपण करतो तसंच कर्म जीवनामध्ये आपल्याला भोगावं लागतं. विठाला विठाला
तसं नाही. आपण केलेलं जे काही कर्म आहे ते कर्म शिल्लक असतं. ते कर्म भोगण्यासाठी इच्छा नसताना सुद्धा या मृत्यू लोकामध्ये आपल्याला जन्माला यावं लागतं महाराज. कारण की कर्म हे भोगल्याशिवाय चुकत नाही. आणि व्यवहारामध्ये आपण एक म्हण म्हणतो की जैसी करणी वैसी भरणी. म्हणजे दुसऱ्यासाठी खोदलेला खड्डा आहे, त्या खड्ड्यामध्ये कर्ममार्गाने आपल्याला पडावं लागतं. कर्ममार्गाचं काय आहे सिद्धांत आहे महाराज. परंतु आताची लोक फार चतुर आहेत. लोक म्हणतात ताई मागचा जन्म कुणी बघितला, मागचा जन्म कशाचा होता आपला माहिती नाही, येणारा जन्म कशाचा येणार आहे हे तरी माहिती का आपल्याला नाही माहिती. मग काय फरक पडतो पाप केलं किंवा पुण्य केलं. आता हे नास्तिकवादी लोकांचे विचार आहेत. पण याच मृत्यू लोकामध्ये, याच भूमीमध्ये, याच मातीमध्ये जर आपण आपल्या हाताने वाईट कर्म केलं, आपली नीतिमत्ता जर वाईट असेल महाराज, तर त्याची कर्मफळ म्हणून त्याचे भोग सुद्धा आपल्याला याच मृत्यू लोकामध्ये भोगावे लागतात. तुमच्या भाषेमध्ये सांगून जाईल, एका दाम्पत्याला 5 मुलं होती महाराज. 1 नंबरचा मुलगा उत्तम कीर्तनकार, दुसरा त्या ठिकाणी मृदुंगाचार्य, 3 नंबरचा गायक होता, 4 नंबरचा वादक होता. जे 5 नंबरचा मुलगा होता तो काहीच करत नव्हता. आता इमानदारीने सांगायचं, आपल्याला जर 4 लेकरं असतील तर आपण सगळ्यात जास्त लाड कोणाचे करतो? सगळ्यात मोठ्याचे करतो की सगळ्यात लहानचे करतो? सगळ्यात लहानाचे करतो महाराज. का करतो? ती शेंडी फळ असतं, आपण म्हणतो लहान आहे, आणि ते आपल्या लाडामुळे एवढं बिघडलेलं असतं, एवढं बिघडलेलं असतं, आणि ते अख्ख्या भावांना त्रास देतं महाराज. 100% खरं आहे की नाही? आता आपल्या मधला आहे म्हटल्याच्या नंतर आपल्या लगेच लक्षामध्ये येतं महाराज. आता हे 4 एवढे सुंदर होते, एवढे परमार्थिक होते. हे 5 नंबरचं असं होतं, याने कधी गीतेचा श्लोक पाठ केला नाही, कधी देवाचं दर्शन घेतलं नाही. याची बुद्धी एवढी विकृत होती, एवढी विकृत होती, याच्या डोक्यामध्ये फक्त एकच गोष्ट बसायची. कुठली? मी काही जरी केलं तरी माझ्या त्या बोलण्यामुळे, माझ्या वागण्यामुळे, माझ्या कृतीमुळे माझ्या चौघा भावांना त्रास झाला पाहिजे, अशी याची काय होती मनस्थिती होती महाराज. बाकी काही नाही. हे 5ही जण मोठे मोठे झाले, 5ही जणांची लग्न झाले, सर्वांना मुलं झाले. आणि आता आई वडिलांनी विचार केला, आता ज्याची त्याची जमीन ज्याला त्याला वाटून फक्त शिट्टी कमी करावं. ज्याची त्याची जमीन ज्याला त्याला वाटून द्यायची. इकडे जमिनीच्या वाटण्या होतात का? नाही होत म्हटल्याच्या नंतर चांगलं आहे. आता इकडे एका भावाची जमीन, इकडे एका भावाची जमीन, मी काय वाटण्या करायला आले पण नाही. मधोमध असतो, त्याला काय म्हणतात आपल्या गावाकडं? बांधच म्हणता ना तुम्ही. हा, बरोबर 5 हिस्से केले महाराज बाप्पाने. 5 हिस्से, ज्याची त्याची जमीन ज्याला त्याला वाटून टाकली. ज्याची त्याची जमीन ज्याच्या त्याच्या हातामध्ये आली. प्रत्येकाला स्वातंत्र्य मिळालं. 1 नंबरचा उत्तम कीर्तनकार होता. त्याला असं वाटलं की आता माझ्या इच्छेनुसार मी माझ्या शेतामध्ये पीक करेल. त्याने संपूर्ण शेतामध्ये केळी लावून दिले. केळी आहेत ना तुमच्या इकडं? केळीचे बाग भरपूर बघितले महाराज. हा, आता केळीला काय, आता बांध असतो प्रत्येक त्या ठिकाणी, परंतु 1 नंबरचा जो होता सुंदर कीर्तनकार, त्याने आपलं क्षेत्र ताब्यात झालं, सुंदर केळी लावून दिल्या. परंतु बांधाच्या बाजूनी त्याने उंच शेवऱ्या, माहितीये तुम्हाला, उंच असतात बघा, त्याने बांधाच्या बाजूने ते शेवऱ्याची ताटी लावून दिली की कुणी केळीमध्ये नको जायला म्हणून. अशा दाट त्या ठिकाणी लावून दिलं महाराज. 2 नंबरचा होता, त्याने सुंदरता आपल्या हिशोबाने पीक केलं, परंतु बांधाच्या बाजूने त्याने सुंदर पेरूची झाडे लावून दिले. 3 नंबरच्याने सुंदर त्या ठिकाणी चिक्कूची झाडं बांधाच्या बाजूने लावले. 4 नंबरच्याने सुद्धा सुंदर त्या ठिकाणी बोरीची झाडं लावले. परंतु जे 5 नंबरचं होतं, ते 5 नंबरच्याने या सर्वांचं निरीक्षण केलं. किती दिवस केलं? 15 दिवस नाही महाराज, 1 महिनाभर विचार केला. आणि महिनाभर विचार करून त्यांनी असं ठरवलं, म्हटलं या सगळ्या भावांनी कुणीतरी उपयोगामध्ये येणारी वस्तू लावली, कोणी खाण्याच्या वस्तू लावल्या, कोणी फळं त्या ठिकाणी लावले, पण आपण असं काहीतरी डोकं चालवायचं, या चौघांपेक्षा आपण वेगळं काहीतरी केलं पाहिजे. पण असावं माणसाला छंद इतरांपेक्षा वेगळं काहीतरी करण्याचा, पण ते चांगलं असावं. त्यांनी 1 महिनाभर विचार केला आणि राहुरीच्या विद्यापीठामध्ये गेला आणि येड्या बाबळीचे रोप घेऊन आला. येडी बाबळ माहितीये तुम्हाला महाराज? येताना मी बऱ्याच येड्या बाबळी बघितल्या म्हणून ही सांगितली. आता येडी बाबळ ही काय लावायची वनस्पती असते का? आता तुमच्या गावामध्ये बऱ्याच बघितलं महाराजने. कुणी लावल्या? त्या गावामधल्या सरपंचांनी लावल्या नाही महाराज, आपोआप उगवतात त्या, कुणी लावत नाही त्याला. त्यांनी येडे बाबूची झाडी लावून दिली. आता 1 नंबरचा होता, तो म्हटला अरे ही येडे बाबूची झाडं पुढे लावायची असतात का? तो मला तुझं क्षेत्र तुला मिळालं ना, मी माझं काही लागेल, तुला काय करायचं? म्हणजे नाठा असतं महाराज, त्याची विकृत असणारी बुद्धी त्याच्या कुणी नाळी लागू नये.
आता का लावली होती विचारा, का काठी लावली असेल त्याचे विचार फक्त एवढेच होते, बाकीच्याने सर्वांनी खाण्याची वस्तू लावल्या, मी येड्या बाबीची काठी लावून देईल, ज्यावेळेस येड्या बाबीची झाडं मोठे मोठे होतील त्यावेळेस ह्या झाडांची काठी माझ्या भावाच्या शेतामध्ये पडले पाहिजे, ती काठी भावाला मोडले पाहिजे, याच्यासाठी यांनी एवढा पराक्रम लागला, मला फक्त कर्म सांगायचं. आणि त्या ठिकाणी सुंदर काठी झाली महाराज. आणि बरोबर दुष्काळ पडला, 1-2 दिवसाचा नाही, बरोबर 12 वर्ष दुष्काळ पडला. किती वर्ष? 12 वर्ष. मला सांगा 12 वर्ष जर दुष्काळ असेल तर शेवरीची ताटी किती वर्ष राहिली असेल? मला शेवरीची ताटी सपाट, जांभळीचे झाडं गेले, बोरीचे झाडं गेले, पेरूचे झाडं गेले, सर्व ताट्या सपाट झाल्या, पण येड्या बाबळीची ताटी अजिबात नाही महाराज. येड्या बाबूची ताटी एवढे मोठे मोठे झाड झाले, एवढे उंच उंच झाड वाढले महाराज 12 वर्ष, कारण की त्याला काही पाण्याची गरजच नाही. त्या ठिकाणी एवढे उंच उंच झाड झाले. 12 वर्षानंतर अवकाळी पाऊस चालू झाला. आता अवकाळी पाऊस काय सरळ पडतो का हो? अजिबात नाही. अवकाळी पाऊस सरळ पडत नाही, तो वादळ घेऊन येतो. तो वादळ घेऊन आलेला पाऊस, एवढं वादळ, त्या वादळामुळे ते सर्व येड्या बाबूचे झाड आपोआप उपटल्या गेले, परंतु भावाच्या शेतामध्ये नाही पडले. सर्व झाड याच्या शेतामध्ये उलटुलत पडले. आता याला वाटलं होतं झालं, आपण पण म्हणतो करायचं होतं, गणपती पण झाला, तुम्ही म्हणा मी नाही म्हणणार. सर्व झाडं पडले मला. आता याला असं वाटलं आपले बाकीचे भाव आता पाऊस पडल्यानंतर काहीतरी पिकं करतील, आपलं शेत तर काट्याने भरलं. त्याने आपल्या हातामध्ये कुऱ्हाड घेतली आणि सकाळी 7 वाजता शेतामध्ये गेलं. दिवसभर काटे तोडले, संध्याकाळचे 7 वाजले. आता घरी जायला निघाला, पोटामध्ये अन्नाचं कण नाही, पाणी नाही, काही नाही. दिवसभर त्या ठिकाणी थोडा थोडा पाऊस येत होता, त्या पावसामध्ये यांनी काटे तोडले. आणि जसा घरी जायला निघाला, याने बांधावरती पाय ठेवला, तसा त्या बांधावरचा एक भला मोठा काटा याच्या पायामध्ये. आता तो काटा असं म्हणणार आहे का माझ्या मालकाच्या पायामध्ये कशाला टोचू? तो काटा पायामध्ये मोडला महाराज. तो काटा त्या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न करतो, काटा काही निघत नाही, कारण की काटा काढायला घरून सुई पण काहीच आणलं नाही. त्याने आजूबाजूला पाहिलं, अंधारामध्ये थोडंसं चापलं, त्याला आणखी एक येड्या बाबळीचा काटा दिसला. तो काटा उचलला हाताने, त्या काट्याने पायात मोडलेला काटा काढला. पण ऐका, जो काटा पायात मोडला होता तो काढल्याच्या नंतर तो काटा मोडून तोडून फेकून दिला. पण ज्या काट्याने काटा काढला तो काटा आपल्या हातावरती घेतला आणि त्याला बोलायला लागला. आता माणसाला अक्कल किती असावी बघा. आता माणूस माणसाला बोलतो, हा कुणासोबत बोलत होता? तो काटा कशाचा होता? येड्या बाबळीचा होता. त्या काट्याला हातावरती घेतलं, म्हणला बरं झालं मित्रा तू मला भेटला, तू जर मला भेटला नसता ना तर माझा मुक्काम इथेच झाला असता, माझ्या पायातला काटा काही निघाला नसता. तू किती चांगला आहे, तू चांगला म्हणून तुला इथे चिखलामध्ये कुठे टाकू, तुला मी घरी घेऊन जातो. घरी घेऊन जायचं मित्राला म्हणून ते तो काटा मित्र म्हणून आपल्या खिशामध्ये टाकला, खिशामध्ये काटा टाकला आणि घरी गेला. आता दिवसभर काय काम केलं होतं यांनी? दिवसभर काठी तोडली होती महाराज. संध्याकाळी पत्नीने कसं तरी स्वयंपाक केला, यांनी पटकन जेवण केलं. पडलं तसं याला झोप लागली महाराज. मी शर्ट काढून ठेवायचं विसरलं. पाहुणा कुठं होता? पाहुणा म्हणजे काट्याला म्हणले बरं का मी, नाही तर बरेच पाहुणे मंडळी आले, म्हणजे पाहुणा कसं काय खिशात बसेल? पाहुणा म्हणजे काटा. आता पाहुणा म्हणून घरी आणला, तो काटा खिशामध्ये ठेवला, शर्ट काढून ठेवायचं विसरलं महाराज. काटा तसाच खिशामध्ये. आता माणूस झोपल्याच्या नंतर तरी सरळ झोपतं का? झोपीचे प्रकार कीर्तनामध्ये सांगायचे लायकीचे नसतात. काही काही जण अर्धे डोळे उघडे ठेवून झोपतात, काही काही जण पूर्वीच्या कोपऱ्यामध्ये झोपले ना, याचा आथरून जागेवरती असतं, परंतु याचा अर्धा मुंडका दरवाजाच्या बाहेर आलेलं. कुणी कुणी पलंगावर झोपतं, पलंग जागेवरती असतो, हा सकाळी खाली असतो, म्हणतो कुणी आणलं मला खाली, कुणी नाही आलं, तूच आला. काही काही जण झोपीमध्ये चालतात. मला एवढे प्रकार का माहिती, कारण की माझी 130 मुलींची संस्था आहे. कोण कसं झोपतं म्हणजे म्हणून प्रकार मी तुम्हाला सांगितले. महाराज अशी आहे संस्थेमध्ये, नाही असं नाही. झोपल्याच्या नंतर भजन म्हणते महाराज. बरं दिवसभर तेच चालू असतं, दुसरं काय म्हणणार आहे ते? अर्धे डोळे उघडे ठेवून झोपतं, कोण कसं झोपतं नाही सांगताय. आता सरळ झोपलं होतं, यांनी झोपेमध्ये आपली कुश चेंज केली, म्हणजे हा पालता झाला आणि याच्या खिशामधला काटा उभा झाला. अगोदर काटा कुठे टोचला होता? पायामध्ये टोचला होता महाराज. नंतर तो असणारा काटा याच्या हृदयाच्या जवळ जाऊन त्या ठिकाणी टोचला किंवा हृदयाच्या जवळ जाऊन लागला. धावत पळत त्या ठिकाणी पत्नी आली. अरे काटा टोचला, काटा टोचला. ज्यावेळेस आवाज दिला पत्नी धावत आली. पत्नी पायाकडे बघायला लागली. तो म्हटला अगं पायात नाही, काटा माझ्या छातीमध्ये मोडला. काटा काढायचा प्रयत्न करते, काटा काही निघत नाही. सोलापूरला घेऊन गेले, तिथं घेतलं नाही. पुण्याला घेऊन गेले, तिथं घेतलं नाही. मुंबईपर्यंत त्या ठिकाणी ती पत्नी घेऊन गेली. डॉक्टरने सांगितलं ताई साहेब, हा काटा तुमच्या पतीच्या हृदयाच्या जवळ लागलेला काटा आहे, हा विषारी काटा आहे, हा काही सर्वसामान्य काटा नाही.
नाही. हा जर काटा काढायचा असेल ना तर या ठिकाणी फार क्रिटिकल ऑपरेशन आहे. या ठिकाणी हा काटा सर्वसामान्य नसल्यामुळे हा ऑपरेशन करूनच काढावं लागेल. म्हटले खर्च किती येईल? म्हटले जास्त नाही, जवळपास एक 90,000 रुपये खर्च येईल. आता मी तरी कमी सांगितलं महाराज, खर्च हे 100% जास्त आला असेल. परंतु आणि आपला समाजामध्ये गैरसमज आहे की आपण म्हणतो सक्का भाऊ पक्का वैरी मानतो महाराज आपण, परंतु जीवनामध्ये आपण कधीतरी बारकाईने विचार करायचा. ज्यावेळी आणीबाणीचा प्रसंग आपल्यावरती येत असतो, संकट आपल्यावरती येतं महाराज, त्यावेळी आपल्या रक्ताचाच भाऊ हा फक्त आपल्या कामी येत असतो, दुसरं कुणीही कामी येत नाही. त्या ठिकाणी बायको हताश झाली. 12 वर्षाचा दुष्काळ, एवढे पैसे आणणार कुठून? चौघा भाव मुंबईला गेले, डॉक्टरची भेट घेतली. डॉक्टरला सांगितले, डॉक्टर साहेब 90 काय 1 लाख घ्या, पण याचा काटा, जो काटा तुमच्या डोक्यामध्ये आला तो कीर्तनामध्ये सांगितला नाही महाराज. त्याच्या छातीमध्ये भरलेला काटा काढला, तो काटा काढला की तसाच ठेवला. तो आपला विषय नाही. मला सांगण्याचं तात्पर्य, त्रास द्यायचा कुणाला होता? भावाला द्यायचं होतं, परंतु झाला कुणाला? याला स्वतःला झालं. याला जैसी करणी वैसी भरणी म्हणावं, किंवा याला कर्म म्हणतात. आपली इच्छा जरी नसलं की मला कर्म येते, किंवा आपली इच्छा जरी नसली जन्म घ्यायचा नाही तरी जन्माला यावं लागतं, कारण की तसं आपलं कर्म असतं. ही दुसरी गोष्ट, एकाला आणावं लागतं, एकाला यावंच लागतं. आणि येत असतात, आणावं लागतं भगवंताला, यावं लागतं तुम्हा मला, आणि येत असतात ते संत महात्मे. संत महात्मे कशासाठी येतात? तर या ठिकाणी जीवनामध्ये ज्यावेळेस येतो हिताचा कळवळा, पडती हाती म्हणून काळा. आपण सर्वजण काळाच्या ओघामध्ये चाललो. हे संत महात्मे वरून पाहतात आणि आई वडिलांसारखी अंतःकरणामध्ये दया उत्पन्न होते, आपला उद्धार करण्यासाठी येतात. की म्हणून तुम्ही संत माझे महात्मे, माझे मायबाप आहात, कृपावंत आहात का? कारण की संपूर्ण जगाचं उद्धार किंवा कल्याणाचं कार्य संत महात्मे आपल्या अंतःकरणापासून आपल्या हातामध्ये घेतात. म्हणून संत महात्मे आपले मायबाप. या ठिकाणी अभंगाचा विचारही आपण करणार आहोत. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे या ठिकाणी आपण सर्वजण वारकरी भजन घेऊ. महिला वर्ग पुरुष वर्ग आपले दोन्ही हात सर्वांनी वरती करा आणि भगवंताचं नामचिंतन करा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, असो तुकोबाराय सांगतात की संत महात्मे आपले मायबाप आहेत. या ठिकाणी प्रथम शब्द माय हा वापरला. संत महात्म्यांना आई म्हणण्याचं कारण काय? संत महात्म्यांना का आई म्हटलं? संत महात्म्यांना का वडील म्हटलं? आई किंवा मायबाप आपण कोणाला म्हणतो? ज्यांनी आपल्याला जन्म दिला त्यांना आपण आई वडील म्हणतो, मम्मी पप्पा म्हणतो, मम्मी डॅडी म्हणतो किंवा आई बाप म्हणतो. या ठिकाणी संत महात्म्यांना मायबाप म्हणण्याचं कारण काय? तुकोबाराय सांगतात, जगाच्या पाठीवरती आपल्या हिताचा विचार करणारी जर कोण असते तर ती म्हणजे फक्त आणि फक्त आपली आई असते आणि वडील असतात. आणि आई वडिलाच्या नंतर दुसरं पात्र म्हणजे ते संत महात्मे असतात. जगाच्या पाठीवरती जसं आईची इच्छा असते
की जे दुःख माझ्या जीवनामध्ये मी भोगलं, जो त्रास माझ्या जीवनामध्ये मला झाला, तो असणारा त्रास, ती असणारं दुःख माझ्या लेकरांच्या जीवनामध्ये नको. तशी मनस्थिती, त्याच पद्धतीची विचारधारणा असते, ती म्हणजे संत महात्म्यांची. आपली आई जी आहे, आई ही आपल्या लेकरासाठी काय करते बघा. आपलं लेकरू मतिमंद असू द्या, मूर्ख असू द्या, मूर्ख लेकरावरती, मतिमंद लेकरावरती सुद्धा नितांत प्रेम करते. तिचं नाव काय आहे? आई. संत महात्मे सांगतात, रे लेकराचे हित जाणे माऊलीचे चित्त. आपल्या लेकराचं हित कशामध्ये आहे ही एकमेव जाणते, ती म्हणजे फक्त असणारी आपली माता असते आणि त्या लेकरावरती निस्वार्थ प्रेम करते, ती म्हणजे आपली आई असते महाराज. त्या ठिकाणी लेकरू कसंही असू द्या, एखादं मतिमंद असेल, समाज त्या लेकराचा स्वीकार करणार नाही, समाज तिरस्कार करेल, परंतु ती असणारी माता त्या लेकराचा सुद्धा त्या ठिकाणी स्वीकार करते महाराज. तिचं नाव आणि फक्त आई असते. म्हणजे या ठिकाणी आपल्या लेकराचं हित तर साधते. जगाच्या पाठीवरती जे दुःख माझ्या स्वतःच्या वाट्याला आलं, ती असणारं दुःख माझ्या लेकरांच्या वाट्याला नको, ही विचारधारणा असते, ती असणारी फक्त आपली आई असते. म्हणून संत महात्म्यांनी माया हा शब्द वापरला. जसं आईचं अंतकरण आपल्या लेकरासाठी झुरत असतं, लेकरू जर म्हणजे वाईट वळणाला जर जात असेल तर ती असणारी माता खंत करत असते. त्याच पद्धतीने हा समाज जो आहे, हा समाज जर वेगळ्या दिशेने भरकटत असेल तर याची काळजी फक्त संत महात्म्याला लागते. विठाला जगाच्या पाठीवरती निस्वार्थ प्रेम करणारं पात्र म्हणजे त्या ठिकाणी आई महाराज. जीवनामध्ये जर आपण पाहिलं, महाभारतामधला प्रसंग आहे की भगवंत शेवटपर्यंत प्रयत्न करत होते की दुर्योधना कसा मारला जाईल, आणि गांधारी माता शेवटपर्यंत प्रयत्न करत राहिल्या की माझा असणारा मुलगा दुर्योधना कसा वाचवता येईल. ही गांधारी माता एवढी पतिव्रता होती. आईचं लेकरावरती प्रेम किती असतं मला एवढं सांगायचंय. एवढी पतिव्रता अशी होती, ज्या दिवशी लग्न मंडपामध्ये उभी होती महाराज, डोक्यावरती अक्षता पडत होत्या, त्या दिवशी या गांधारी मातेला समजलं की माझं लग्न ज्याच्या सोबत होतंय तो माझा नवरा दोन्ही डोळ्यांनी आंधळा आहे. जिथं माझा नवरा जर आंधळा असेल, तो जर जग बघू शकणार नसेल, तर या ठिकाणी मला सुद्धा जग बघण्याचा अधिकार नाही. त्या धर्म मंडपामध्ये, त्या लग्न मंडपामध्ये त्या गांधारीने आपल्या डोळ्यावरती पट्टी बांधून घेतली. अरे 100 लेकरांना जन्म दिला, आपण जन्म दिलेलं लेकरू कसं दिसतं हे बघायला सुद्धा ती आईने डोळ्यावरची पट्टी बाजूला काढली नाही. आता महाभारताचं युद्ध होणार होतं. आता दुर्योधन त्या ठिकाणी आईकडे गेला, आई मी वज्रदेही कशाने होईल मला सांग. त्या आईने सांगितलं, अरे ज्येष्ठ पांडव तू धर्माला विचार, वज्रदेही कसा होशील. धर्मराजा सांगेल तुला. धर्मराजाकडे गेला, दादा मला वज्रदेही व्हायचंय, मी वज्रदेही कशाने होईल. धर्मराजाने सांगितलं, तुझी माता म्हणजे पतिव्रता नारी आहे. या ठिकाणी बरेच वर्ष झाले, तप सामर्थ्य भरपूर आहे. या ठिकाणी डोळ्याचंही दिव्य तप झालं त्यांच्या, त्यांनी डोळ्यावरची पट्टी कधी बाजूला काढली नाही. ज्यावेळेस तुझी असणारी आई डोळ्यावरची पट्टी बाजूला काढून निवस्त्र अवस्थेमध्ये तुला बघेल, त्यावेळेस तू संपूर्ण देहाने वज्रदेही होशील. दुर्योधन म्हटला ठीक आहे. त्या ठिकाणी वज्रदेही होण्याकरता आपल्या आईच्या समोर त्या ठिकाणी गेला. आई फक्त एकदा डोळे उघडून डोळ्यावरची पट्टी बाजूला काढून, आई फक्त एकदा मला बघ, फक्त एकदा मला बघ, मला त्या ठिकाणी वज्रदेही व्हायचे. त्या आईचं उत्तर आहे, ती आई म्हणते, बाळा तुझ्यासाठी मी अग्नीमध्ये उभा राहायला सुद्धा तयार आहे. त्या मातेने आपल्या डोळ्यावरची पट्टी बाजूला काढली. दुर्योधनाला पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर डोळ्यावरची पट्टी पुन्हा बांधत असताना ती माता दुर्योधनासोबत बोलू लागली, बाळा रस्त्याने येत असताना मध्ये तुला कोणी काही बोललं का, कोणी भेटलं का. दुर्योधन सांगतो, आई मी रस्त्याने येत असताना मध्ये मला एक माळी भेटला होता. आई म्हटले, अरे तो माळी नव्हता. काय झालं आई, मी नाही वज्रदेही झालो का. आता माळी होतं का होतो, माळेचं स्वरूप धारण केलं होतं. होतं कोण, भगवंत होता. मला सांगायचं एवढं की भगवंत शेवटपर्यंत प्रयत्न करत होते की दुर्योधन कसा मारला जाईल. त्यासाठी भगवंताने प्रयत्न केले, माळेचं स्वरूप धारण केलं आणि आडवा झाला दुर्योधनाला. अरे जरी तुझ्या आईच्या समोर तुला जाऊन उभं राहायचं असेल, अरे लहान नाहीस तू, किमान लंगोटी तरी घालून जा. म्हटले मी आणले नाही सोबत. मग फुलाची शिवून दिली महाराज, ती घातल्याने दुर्योधन आईच्या समोर उभं राहिला. आई ती माता सांगते, अरे तो माळी सर्वसामान्य नाही, तो माळी म्हणजे कोण आहे, तो वनमाली आहे, तो सर्वसामान्य नाही. आई मी नाही वज्रदेही झालो का, झालास रे लेकरा, पण ज्या ठिकाणी माझी दृष्टी नाही ना पडली, तो तुझा कमरेचा भाग हा अतिशय कोमल राहील. मग लक्षपूर्वक ऐक,
ज्यावेळी युद्ध होईल ना त्या ठिकाणी मांडीवरती कमरेवरती कुठलं शस्त्र अस्त्र लागू देऊ नको एवढी काळजी घे. युद्ध सुरू झालं महाराज. भीमाचं आणि दुर्योधनाचं घनघोर युद्ध सुरू झालं. त्या ठिकाणी भगवंत समोर उभं राहिले आणि भीमाला भगवंत समोर उभं राहून खुणवायचे, भीमा मांडीवरती गदा मार. भगवंताने वरती हात करावा, मांडीवरती थाप टाकावी. भीमा मांडीवरती गदा मार. भीमाने मांडीवरती गदा मारली. दुर्योधनाचा अंत झाला. मला सांगण्याचं तात्पर्य भगवंत शेवटपर्यंत प्रयत्न करत होते दुर्योधना कसा मारला जाईल आणि गांधारी माता शेवटपर्यंत प्रयत्न करत राहिल्या की माझा दुर्योधन हा कसा वाचवता येईल. हे प्रेम असतं मरा जायचं. ते लग्नाच्या अगोदरचा मुलगा समाजाला मान्य नाही तो म्हणजे कर्ण. इथं सुद्धा भगवंत शेवटपर्यंत प्रयत्न करत होते की कर्ण हा कसा मारला जाईल आणि कुंती माता शेवटपर्यंत प्रयत्न करत राहिल्या की माझा असणारा कर्ण हा कसा वाचवता येईल. म्हणजे जगाच्या पाठीवरती विश्वामध्ये आई एवढं प्रेम लेकरावरती मातेची ममतेची मूर्ती होती माझी आई. जगाच्या पाठीवरती निस्वार्थ प्रेम करणारं पात्र म्हणजे माता असते. एखाद्या आईने जर ठरवलं, एखाद्या वडिलाने जर ठरवलं की आपली असणारी मुलगी आपला असणारा मुलगा उच्च स्टेज पर्यंत उच्च क्षेत्रापर्यंत त्याची विचारवंत त्या ठिकाणी विचारधारणा नेऊन घालायची तर ते कार्य सुद्धा जीवनामध्ये आई आणि वडील त्या ठिकाणी करत असतात महाराज. हे कार्य जे आहे आपण म्हणतो या ठिकाणी बरं जी आई आहे ती आई एवढं निस्वार्थ प्रेम करते किंवा वडील निस्वार्थ प्रेम करतात. बघ एवढं प्रेम संत महात्म्यांनी केलं का बरं आई वडील आपल्यासाठी काय करतात. आणखी जर 1 एकर असेल महाराज कष्ट करून ते 50 एकर आपल्यासाठी कमवून ठेवतील. आपल्या बँकेमध्ये 1 रुपया सुद्धा बँक बॅलन्स जर नसेल ना तर एवढे कष्ट करतील जवळपास 10-5 लाख रुपये ते आपल्या खात्यावरती टाकून ठेवतील. कुणासाठी करतो महिला वर्ग आपण? कुणासाठी कमवता संपत्ती तुम्ही? जेवढं कमवलं तेवढं करता का आमच्या नावावर? कोणासाठी कमवतो आपण? आपल्या लेकरांसाठी कमवतो महाराज. अरे हाडाची काळे रक्ताचं पाणी लेकरांसाठी करतो. कुणासाठी करतो? लेकरांसाठी करतो. म्हणून खरे अर्थाने हे सर्व आई वडील करू शकतात. मग संत महात्म्यांनी असं काय केलं? एखादे संत महात्म्यांनी आपल्या नावावरती आपल्या अकाउंट वरती किंवा आपल्या नावावरती 10-5 एकर जमीन केली. आपल्या बँकेमध्ये संत महात्म्यांनी पैसे टाकले. घडतं असं नाही. मग संत महात्म्यांना आई वडील का म्हटलं याचं कारण संत महात्मे तुकोबाराय सांगतात माय बाप म्हणण्याचं कारण संत महात्मे सुद्धा आपल्यासाठी संपत्ती कमवून ठेवतात. काय करतात? संपत्ती कमवून ठेवतात महाराज. आता कुठं संपत्ती कमवून ठेवली संत महात्म्यांनी सांगून जाईल. माऊली ज्ञानोबरायांनी तुमच्या आमच्यासाठी संपत्ती कमवली. ती संपत्ती म्हणजे माऊली ज्ञानोबरायांनी जी ज्ञानेश्वरी आहे माऊली ज्ञानोबरायांची ती तुमच्या आमच्यासाठी कमवलेली काय आहे? संपत्ती आहे. परंतु ती संपत्ती आपल्याला मला पाहिजे मला प्राप्त झाली पाहिजे असं वाटतं का? घरामध्ये असते महाराज ज्ञानेश्वरी आपल्या नाही असं नाही. परंतु ज्ञानेश्वरीची आपली गाठ कधी होते? वर्षातून एकदाच होते. जर बसलो आपण पारायणाला आपल्या गावामधल्या सप्त्यामध्ये तर होते नाहीतर इतर वेळी होत नाही. ही माऊली ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी असेल चांगदेव 65 असेल हरिपाठ असेल ही संत महात्म्यांनी तुमच्या आमच्यासाठी कमवलेली संपत्ती आहे. तुकोबारायांनी आमच्यासाठी संपत्ती कमवून ठेवली. ती म्हणजे आज वारकरी संप्रदायाचा 5वा वेद मानली जाणारी गाथा ही तुमच्या आमच्यासाठी कमवून ठेवलेली संपत्ती आहे. परंतु ती संपत्ती त्या संपत्तीपर्यंत जीवनामध्ये जाऊन आपण पोहोचत नाही. रे संत महात्म्यांचं वाङ्मय एवढं श्रेष्ठ आहे. या संत महात्म्यांच्या संपत्तीपर्यंत जो जाऊन पोहोचला महाराज तो त्या ठिकाणी त्यांच्या जीवनामधला किंवा त्याचं नाव जे आहे ते इतिहासामध्ये आलं महाराज किंवा इतिहासामध्ये आपलंही येईल. परंतु ती संपत्ती आपण जोपासली पाहिजे आपल्या जवळ केली पाहिजे. कुणाचं नाव आलं इतिहासामध्ये? ज्यांची जयंती आली बघा आता किती दिवसांनी
कुणाची जयंती आली आता? फेब्रुवारी महिना म्हटलं की एका राजाची जयंती असते, ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. किती फेब्रुवारीला असते? 19 फेब्रुवारीला. संत वाङ्मयाने किंवा संत महात्म्यांचे जे विचार आहेत महाराज, त्या विचाराने गेले, त्या मार्गाने गेले, म्हणून आजही त्यांच्या जयंत्या साजऱ्या होतात. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव काढल्याच्या नंतर एक स्वरूप किंवा एक त्यांचं आणखी एक नाव आपल्या डोक्यामध्ये येतं, आपल्या चेहऱ्यासमोर येतं. ते म्हणजे आपण म्हणतो आपला राजा कसा आहे? जाणता राजा. आता छत्रपतीच्या प्रेमही आपल्या घरामध्ये असतात, मूर्ती असतात, त्याच्यावरती नाव असतं. आपण काय म्हणतो? झोप लागले काय तुम्हाला? म्हणता की नाही तुम्ही? घरी गेल्याच्या नंतर वाजा काय असतं नाव? जाणता राजा. परंतु खऱ्या अर्थाने जाणता कुणाला म्हटलं गेलं? ते संत महात्म्यांच्या विचाराचं अवलोकन त्यांनी आपल्या जीवनामध्ये केलं. विश्वाच्या पाठीवरती जाणता फक्त 2 लोकांना म्हटलं गेलं. पहिला जाणता तो म्हणजे देव. तुकोबाराय सांगतात, अरे देव जाणता म्हणजे पहिल्या जाणता आहे भगवंत, आणि दुसरी जाणते जे आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. फक्त आणि आपण म्हणतो जी पदवी आहे, आता जाणता हा शब्द जो आहे, ही पदवी जी आहे छत्रपती शिवाजी महाराजांना जर कोणी दिली असेल तर त्यांचं नाव आहे जगद्गुरु तुकाराम महाराज. परत जाणता कोणाला म्हटलं गेलं? फक्त जाणता शब्दाचा अर्थ सांगून मी कीर्तन रूपी सेवा संपवणार आहे. जाणता कोणाला म्हणतात? जे इतरांच्या मनामधली किंवा आपली जी प्रजा आहे, प्रजेची व्यथा जे जाणतात, त्यांना जीवनामध्ये काय म्हटलं गेलं? जाणता म्हटलं गेलं महाराज. एक वेळेस असं घडलं की या ठिकाणी समर्थांचं सज्जनगडावरती समर्थांचं पोट दुखायला लागलं, अतिशय वेदना होऊ लागल्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानावरती ही बातमी पडली की आपल्या गुरुजींचं पोट दुखतंय. घोड्यावरती बसले, घोड्याला टाप मारली. त्या ठिकाणी सज्जनगडावरती येऊन पोहोचले. सज्जनगडावरती गेले. वैद्यराज त्या ठिकाणी हाताची नाडी धरून बसलेले होते. म्हटले का हो, गुरुजींना औषध नाही दिलं का आणखी? वैद्यराजांनी सांगितलं, राजे औषध तयार आहे, परंतु औषध ज्याच्यामध्ये द्यायचे ते नाहीये. कशामध्ये औषध द्यायचे? म्हटले औषध द्यायचे वाघिणीच्या दुधामध्ये. वाघिणीचं दूध नाही, वाघिणीचं दूध पाहिजे, तर यांचं पोट दुखायचं राहील. कुठून आणणार ते दूध? राजे साहेबांनी सांगावं, वाघिणीच्या दुधाची चिंता तुम्ही अजिबात करू नका, ते दूध आम्ही घेऊन येतो, तुम्ही फक्त गुरुजींना औषध द्या. राजांनी घोड्यावरती बसले, घोड्याला टाप मारली आणि सह्याद्रीच्या उंच कड्यावरती जाऊन पोहोचले. सकाळचे 8 वाजलेले होते. सूर्यनारायणाची किरण त्या ठिकाणी ते शिखरावरती पडली होती. सुंदर सुंदर छोटं कोळं उगवलेलं त्या ठिकाणी गवत होतं. त्या ठिकाणी जाऊन पोहोचले, परंतु या कड्यावरती येऊन पोहोचलो आपण, डोंगरावरती जाऊन उभं राहिलो. या डोंगरावरती कुठं वाघिणीचं दूध मला मिळणार आहे का? परंतु आजही विज्ञान एवढं पुढे गेले आणि आजही विज्ञानामध्ये म्हण आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आपल्या मनामध्ये जर एखाद्या गोष्टीची तीव्र जर इच्छा असेल, फक्त इच्छा असून चालत नाही, त्या गोष्टीची तीव्र इच्छा असेल आणि ती गोष्ट मला प्राप्त झाली पाहिजे, त्याच्यासाठी जर जीवनामध्ये आपण प्रयत्न करत राहिले ना, तर ती असणारी गोष्ट आपल्या जवळ येत असते. या ठिकाणी विज्ञान मध्ये त्याला टेलिपॅथी म्हणतात, म्हणजे दूरमनु संप्रेषण. ती गोष्ट जी आहे, जी वस्तू आहे, ती आपल्या समीप येते, जवळ येते. मनामध्ये उत्कंठ इच्छा होती की मला वाघिणीचं दूध पाहिजे, आणि त्या ठिकाणी आजूबाजूला बघायला लागले आणि चमत्कार असा घडला, आश्चर्य असं घडलं. त्या कोवळ्या गवतामधून 2 वाघिणीचे बछडे समोरून येताना राजांनी पाहिले. छोटे बछडे येताना पाहिले. जे बछडे पाहिल्याच्या नंतर मनामध्ये आलं की जिथं बछडे दिसतात म्हणजे वाघीण 100% आजूबाजूला असली पाहिजे, पण कुठे शोधणार वाघिणीला? म्हणून आपल्या त्या ठिकाणी जी तलवार होती मॅनमध्ये घातलेली, ती सपकन त्या ठिकाणी बाहेर काढली. तलवारीचा आवाज केला आणि तलवारीचा आवाज झाल्याच्या नंतर तो आवाज त्या वाघिणीच्या कानावरती पडला. वाघिणीला असं वाटलं की कोणीतरी मनुष्य माझ्या बछड्यावरती प्रहार करेल, माझ्या बछड्यांचा घात करेल, त्यांना वाचवलं पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी एका जाळीमध्ये बसलेली वाघीण त्या ठिकाणी बाहेर आली. समोर पहिले छत्रपती शिवाजी महाराजांना, समोर पहिलं हा व्यक्ती, हा मनुष्य याच्या अगोदर मी कधी पाहिला नाही, आणि हा मनुष्य याच्या हातामध्ये तलवार आहे, हा माझ्या बछड्यांचा घात करील. म्हणून ती वाघिणा त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगावरती झेप घेणार. तेवढ्यामध्ये राजांनी आपल्या हातामध्ये तलवार तिच्या दिशेने फेकली. तलवार तिच्या समोर जाऊन पडली. वाघिणी स्तब्ध झाली, शांत त्या ठिकाणी उभी राहिली. आता त्या वाघिणी सोबत छत्रपती शिवाजी महाराज बोलू लागले. म्हटले, बाई हे बघ, तुझा आणि माझं काही वैर नाही. तुझ्या बछड्यांना मारण्यासाठी किंवा तुझा घात करायला मी इथं अजिबात आलो नाही. माझं वेगळं तुझ्याकडे काम आहे. आता ही वाघीण होती, तिला आश्चर्य वाटलं की आजपर्यंत प्राण्याची भाषा कुठलाही व्यक्ती, कुठलाही मनुष्य बोलू शकत नाही. हा आमची भाषा बोलतो म्हणजे हा नेमका आहे कोण? तिने सांगितलं, आमची भाषा बोलणारे आहात कोण तुम्ही?
छत्रपती शिवाजी महाराज असं नाही म्हटलं की मी छत्रपती शिवाजी महाराज आहे म्हणून. त्यांनी सांगितलं या देहाला शिवाजी म्हणतात. ही संत महात्म्यांची शिकवण होती. या देहाला शिवाजी म्हणतात हे शब्द ऐकल्याबरोबर ती वाघीण त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना बोलू लागली. दोन्ही डोळ्यामधून अश्रुधारा वाहू लागल्या. राजे, आम्ही जरी प्राणी असलो ना तरी प्राण्यामध्ये सुद्धा कधी कधी आमची चर्चा चालत असते की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या या ठिकाणी या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये राहतो. असे राजे आम्हाला प्राप्त झाले. भाग्यवान आहोत राजे आम्ही. परंतु आज माझं परम भाग्य बघा की ज्या राजांची आम्ही फक्त चर्चा करत होतो तो असणारा राजा आज प्रत्यक्षात माझ्या समोर उभा आहे. की जंगल म्हणजे राजेसाहेब हे आमचं घर आहे. तुम्ही आज आमच्या घरी आलात, मी काय सेवा करू तुमची? राजांनी सांगितलं सेवा माझी काही करू नको. माझं फक्त एकच काम आहे. माझ्या गुरुजींचं पोट दुखते त्याच्यासाठी मला तुझं दूध पाहिजे. दूध देते मी, परंतु त्यासाठी सुवर्णाचं पात्र लागेल. ते आणलंय का सोबत? परंतु या ठिकाणी जे वाघिणीचं दूध असतं महाराज हे सर्वसामान्य नाही. हे एवढं तीक्ष्ण असतं की इतर पात्रामध्ये ते पात्र भेदून खाली जमिनीमध्ये जातं. त्यासाठी सुवर्ण पात्र लागतं. मी सुवर्ण पात्र घेऊन आलो. आता वाघिणीच्या डोळ्यामध्ये पुन्हा अश्रू आले. ती वाघीण तरी प्राणी असली तरी वाघीण रडू लागली आणि रडणारी वाघीण म्हणते राजे, या ठिकाणी तुमची मदत मी नाही करू शकत. इच्छा आहे मला तुम्हाला दूध देण्याची. 2 बछडे आहेत माझे. पण ज्यावेळेस त्रेता युगामध्ये भगवान प्रभू रामचंद्राने 24 प्राण्यांना शाप दिला त्या 24 प्राण्यामध्ये मी सुद्धा एक आहे वाघीण. मला असा शाप प्राप्त झाला की एरवी तुला कधी दूधच येणार नाही. ज्यावेळेस तुझे बछडे तुला पितील त्याच वेळेस फक्त तुझ्या बछड्यांपुरतं बछड्यांसाठी तुला दूध येईल. एरवी जर मला दूध येणार नसेल तर मी तुम्हाला दूध कसं देऊ? म्हणून डोळ्यामध्ये अश्रू आले. छत्रपती शिवाजी राजे होते. संत महात्म्यांची शिकवण होती. त्यांनी सांगितलं बाई त्याची चिंता तू करू नको. दूध त्या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न मी करतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी दोन्ही गुडघे आपल्या त्या वाघिणीच्या जवळ टेकवले. हातामध्ये सुवर्ण पात्र आहे. त्या ठिकाणी सुवर्ण पात्र आपल्या दोन्ही हातामध्ये धरलं. मुखामधून त्या ठिकाणी काहीतरी फुटफुटल्यासारखं केलं आणि आश्चर्याची घटना त्या ठिकाणी अशी घडली की ज्या वाघिणीला एरवी कधी दूधच येणार नव्हतं त्या वाघिणीच्या स्तनामधून दुधाच्या धारा वाहू लागल्या. आश्चर्य करण्यासारखी गोष्ट होती. आता ती वाघीण त्या ठिकाणी पुन्हा रडू लागली. म्हणले राजे, कोण आहात तुम्ही? तुम्ही भगवंतापेक्षा कमी नाहीत. कारण की जिथं प्रभू रामचंद्राचा शाप सुद्धा खोटा ठरला, मला एरवी दूधच येणार नव्हतं ही आश्चर्याची घटना आहे. तुम्ही असा कुठला मंत्र म्हटला की मला दूध त्या ठिकाणी यायला लागलं? त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज ते वाघिणीला सांगतात, मी कुठलाही मंत्र म्हटलो नाही. मी खाली बसलो ना फक्त जगद्गुरु तुकाराम महाराजांचं एक अभंग म्हटलो. कुठला अभंग? रे राम तुका राम दो नाम एक अंग, उनका सेतू भंग गया इनका सेतू अभंग. मी फक्त एवढा अभंग म्हटलो आणि त्या ठिकाणी दूध मला प्राप्त झालं. सांगण्याचं तात्पर्य एवढी शक्ती सामर्थ्य संत महात्म्यांच्या शिवनेरीवर शुभ जन्मला, शिवनेरीवर शुभ जन्मला राजांचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती. दैवत छत्रपती ना आमचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती ना आमचं दैवत छत्रपती. दैवत छत्रपती ना आमचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती ना आमचं दैवत छत्रपती. हो गिरशी करी किरटा परी लहरी भगवा ध्वजा, गिरशी करी किरटा परी लहरी भगवा ध्वजा. उगवला तारा तिमिरा हरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा तिमिरा हरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा तिमिरा हरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा तिमिरा हरा गरजा शिवाजी राजा. हो युगायुगाचा कर्णधार यवन चाकरी करी सरदार, यवन चाकरी करी सरदार, यवन चाकरी करी सरदार. मराठी मर्दा हो विस्फुरता, मराठी मर्दा हो विस्फुरता. छटला शत्रूच्या भुजा, छटला शत्रूच्या भुजा. उगवला तारा तिमिरा हरा गरजा शिवाजी राजा, 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 शिवाजी राजा गरजा शिवाजी राजा. स्वराज्य हे राजे जर कुणामुळे आपल्याला प्राप्त झाली असतील तर ते म्हणजे जगद्गुरु तुकोबर आहे. या ठिकाणी संत महात्म्यांची शिकवण आहे. या संत महात्म्यांनी जगाला परमार्थ शिकवला, जगाला धर्म शिकवला. हल्लीच्या काळामध्ये कीर्तन हे लोक ऐकतात महाराज,
नाथ महाराजांच्या काळामध्ये जर परिस्थिती जर पाहिली महाराज तर एवढी बिकट परिस्थिती होती, त्या ठिकाणी मंदिरे उद्ध्वस्त केली जायची, कथा कीर्तन बंद पडली होती. अशा परंपरेमध्ये सुद्धा नाथ महाराजांनी, शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी कुठेतरी परमार्थाची वाट झाली पाहिजे, चालू झाली पाहिजे. त्याच्यासाठी नाथ महाराज जीवनामध्ये प्रयत्न करू लागले. भगवंताचं नामचिंतन करत असताना भारुडाची रचना त्यांनी केली की किमान भारुड ऐकण्यासाठी तरी लोक या ठिकाणी एकत्रित येतील. भारुडाची रचना केली आणि शांतीब्रह्म नाथांनी पिंगळा सुद्धा गायला महाराज. हा हे जरी नाही काल